नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या आवंतकर सरांच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मेनसाठी सिलेक्शन आहे किंवा त्यांचं पात्र ठरलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं हे सेशन असणार आहे. ही जी रिव्हिजन बॅच आहे ती या विद्यार्थ्यांना आपण टार्गेट केलेला आहे. लक्षात काय ठेवायचं, या बॅचचा उद्देश तुम्हाला शिकवणं नाही, तर या बॅचचा उद्देश तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याला रिवाइज करणं आहे. पहिली गोष्ट क्लिअर करून टाका. म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की मी काहीतरी शिकवण्याच्या भानगडीत पडलोय. जे आपण अभ्यास केलाय त्याला रिवाइज करायचंय आणि त्याला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेशी किंवा येणाऱ्या संभाव्य प्रश्नांशी आपल्याला सुसंगत करायचे, म्हणजे जोडायचे, जेणेकरून आपलं प्रॅक्टिस चांगली होईल. हे लक्षात ठेवायचं. या बॅचचा उद्देशच आहे बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. या अनुषंगानं तुम्हाला जास्तीत जास्त सराव देणं. लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादी बॅच या अगोदर केलेली असेल आवंतकर सरांची, तर तुम्हाला ही फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे अगदी मैलाचा दगड ठरणार आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पण इनकेस जर तुम्ही याच्या अगोदर काहीच लेक्चर केलेलं नसेल, माझं लेक्चर केलं नसेल किंवा इतर कोणाचं लेक्चर केलं नसेल, तर कदाचित तुम्हाला या बॅच मधून काय होऊ शकतो, थोडंफार त्रास होऊ शकतो. पण फायदा नक्कीच होणार, याच्यात मात्र तीळमात्र शंका घ्यायची गरज नाही. चला, या 3 दिवसामध्ये आपल्याला भरपूर काम करायचंय आणि या 3 दिवसामध्ये आपल्याला दिवस रात्र मेहनत केल्यासारखं मेहनत करायची, कारण आपण इंग्रज सारख्या विषयाला काय करतोय, रिवाइज करतोय. अधिक वेळ न दौडता लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट अँड बेसिक टॉपिक, दॅट इज बेसिक वर्ब. आपण आजच्या सेशन मध्ये बेसिक वर्ब बद्दल बोलणार आहोत, म्हणजे मराठीतून आपल्या क्रियापदाबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, पुढे बोलणार आपण क्रियापदाबद्दल. चला बघा, जर तुम्हाला एमपीसी न किंवा येणाऱ्या परीक्षांना क्रियापदावरती जर प्रश्न विचारला तर काय शक्यता आहे, तर तुमच्याकडे माइंड मॅप आहे बघा. तुम्ही जर तुमच्याकडे जर माइंड मॅप नसेल, झेरॉक्स काढलेला, तर तुम्हाला सांगतो या बॅचला तुम्हाला फार काही फायदा नाही. मग तुम्ही त्यासाठी तुम्हाला जी आपल्या टेलिग्राम लिंक वरती किंवा ऍप वरती जी माइंड मॅप दिला इंग्लिशचा, माइंड मॅपचा झेरॉक्स काढूनच बसायचं लेक्चरला. माइंड मॅप शिवाय लेक्चरला बसायचं नाही. आता पहा इकडं, इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं, क्रियापद काय आहे. A word which completes the meaning of the sentence. A word which completes the meaning of the sentence is called verb. जो क्रियापदाचा जो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो, है ना. तुम्ही शिकलात, मला जास्त सांगायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवा, वर्ब इज द सोल ऑफ लँग्वेज. क्रियापदाला भाषेचा काय म्हणतात, आत्मा म्हणतात. फक्त लक्षात ठेवायचं, कधी कधी असं विचारू शकतो खालीपैकी क्रियापदाचं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ वर्ब, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ वर्ब. वर्बचं कार्य काय असतं, ते एखादं ऍक्शन करणं. वरचं कार्य काय असतं, एखादी ऍक्शन कंप्लीट का इनकम्प्लीट सांगणं. वरचं कार्य काय, एखादी पोझिशन सांगणं. वरचं कार्य काय, एखादं पोझिशन सांगणं. एखादं पोझिशन सांगणं, हे वरचे फंक्शन आहेत बघा. कार्य करणं, पोझिशन सांगणं आणि पोझिशन सांगणं, हे क्रियापदाचे काय कार्य. प्रश्न असा विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ वर्ब. तर ऍक्शन करणं क्रियापदाचं कार्य, जसं आय टीच यू. पोझिशन, आय एम अ टीचर, माझी स्थिती सांगतो. पोझिशन, आय हॅव अ कार, आय हॅव अ कॉन्फिडन्स, आय हॅव कॉन्फिडन्स. मग हॅव न तुमचं मालकी सांगितलं, आय हॅव कार, आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे, मालकी सांगितली. म्हणजे क्रियापदानं ऍक्शन सांगता येईल, पोझिशन सांगता येईल आणि पोझिशन सुद्धा सांगता येईल, लक्षात ठेवायचं. मग आपल्याला क्रियापदावरती प्रश्न कुठे विचारले जाऊ शकतात, जरा ते लक्षात ठेवायचं. म्हणजे फास्ट ट्रॅकच्या बसला तर लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी महत्वाचं काय आहे एक्झाम मध्ये, तर आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब माहित पाहिजेत. आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब माहित पाहिजेत. परीक्षा इथे येईल, आपल्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब माहित आहेत, प्रश्न माहित पाहिजेत, किंवा याच्यावरती मुद्दे माहित पाहिजेत, याच्यावर प्रश्न येईल. ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह वरती गॅरंटेड आपल्याला काम करायचंय. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, फायनाइट अँड नॉन फायनाइट वरती काम करायचंय, म्हणजे जे हॉट घटक आहेत ते. त्याचबरोबर आपल्याला मॉडेल्स वरती काम करायचंय. वास्तविक क्रियापदाचे भरपूर प्रकार आहेत, आपल्याला ते सगळे शिकणं गरजेचं आहे. पण ते रेग्युलर लेक्चर मध्ये, तुम्ही रिव्हिजन बॅचला बसलाय याचा अर्थ आपल्याला किमान ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, फायनाइट, नॉन फायनाइट मॉडेल्स, किंवा ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह मॉडेल आणि फायनाइट, नॉन फायनाइट हे घटक माहित असणं गरजेचं आहे. अधिक वेळ न घालवता जाऊया आपण की क्रियापदाच्या प्रकाराकडे. तर क्रियापदाचे आपल्याला किती प्रकार आहेत बघा. हे थोडंसं खालीवर झालं, हे थोडं टाइप मिस्टेक मध्ये इरेग्युलर नंबर 4 ला गेलं. ऍक्च्युअली पहिलं पॉईंट आहे ट्रान्झिटिव्हचा. पहिला पॉईंट काय, ट्रान्झिटिव्हचा.
आता एका ओळीमध्ये आपण याचं काम करू. हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय लक्षात ठेवायचं, ज्या क्रियापदासोबत कर्म असते, ज्या क्रियापदासोबत कर्म असते त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह. इंग्लिश मध्ये काय, वर्ब कंटेन्स अन ऑब्जेक्ट, वर्ब कंटेन्स अन ऑब्जेक्ट. याचाच अर्थ काय, ज्या क्रियापदासोबत ऑब्जेक्ट आलेला असतो, ज्या क्रियापदासोबत ऑब्जेक्ट आलेला असतो त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता इंट्रान्झिटिव्ह वर्ब त्याच्या विरुद्ध आहे बघा. कसा आहे, कसा, याला कर्म नसते म्हणा, लक्षात ठेवायचं. इंट्रान्झिटिव्ह मध्ये काय, कर्म नसते. मग महत्वाचं काय, वर्ब डज नॉट कंटेन एन ऑब्जेक्ट, डज नॉट कंटेन एन ऑब्जेक्ट. म्हणजे क्रियापदासोबत कर्म आलेलं नसतं त्याला म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता तुम्ही बेसिक शिकलाय, अभ्यास केलाय, कोण ट्रान्झिटिव्ह आणि कोण इंट्रान्झिटिव्ह हे शिकण्यासाठी कर्म असणं कर्म नसण्याची संकल्पना आहे. आता कर्म म्हणजे काय की ज्याच्यावरती आपण क्रिया करतो. समजा मी पेन टाकला, मी पेन टाकला, ते पेन टाकण्याची क्रिया पेनावर घडली ना, मग पेनाला कर्म म्हणतात. मी पेन उचलला, उचलण्याची क्रिया पेनावरती, म्हणून वाक्यात कर्म आहे पेन. जोपर्यंत क्रिया होत नाही तोपर्यंत कर्म येत नाही, जोपर्यंत क्रिया होत नाही तोपर्यंत कर्म येत नाही. जसं की बघा, मी जर असं वाक्य लिहिलं, आय लिफ्ट द बॉक्सेस, आय लिफ्ट द बॉक्सेस, मी खोके उचलतो. माझी उचलण्याची क्रिया कशावर आहे रे, माझी उचलण्याची क्रिया कशावर आहे, बॉक्सेस वरती आहे. मग या बॉक्सेसला आपण इंग्रजीमध्ये कर्म म्हणू शकतो का नाही म्हणू शकत, बिलकुल म्हणू शकतो. आणि मग या वाक्यात कर्म आल्यामुळं या लिफ्टला लक्षात म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब, याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता हेच वाक्य जर मी असं लिहिलं असतं बघा पोरांनो, हेच वाक्य असं लिहिलं, आय रॅन फास्ट, मी जोरात पळतो. आता पळणारा कोण आहे आणि पळणाऱ्याची क्रिया कशावर होते बघा, ते चेक करूया. रॅन वाक्याचं क्रियापद आहे, ही फास्ट वरती काही क्रिया होत नाही. याचाच अर्थ मी काय पळतो, मी कसा पळतो, या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जेव्हा येत नाही तेव्हा वाक्यात कर्म नसतं. याचा अर्थ वाक्यात कर्म नाही म्हणून रॅनला म्हणतात तुम्ही काय रे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. कारण हे ऑलरेडी तुम्ही शिकलाय, मी फक्त रिवाइज करून देतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्याच्यात कर्म येतं आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्याच्यात कर्म येत नाही. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, काय फसण्यासाठी येऊ शकतं परीक्षेमध्ये. पहा, जर वाक्यामध्ये इन द, ऍट द, बिलो द है ना, बिसाइड द है ना, अशा डॅश प्रिपोशनल फ्रेज आल्या ना, यांचा लक्षात ठेव कर्माशी काही संबंध नसतात, हे कधीही कर्म नसतात. अशा फ्रेजेस कधीही कर्म नसतात. म्हणजे तुम्हाला असं आलं बाबा, मस्त ऍक्शन घडली, आय गेट अप, गेट अप ही ऍक्शन घडली, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, अर्ली इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग बघा, अर्ली इन द मॉर्निंग. मग तुमचं इन द, ऍट द, ऑन द हे कधीही कर्म नसतात, लक्षात ठेवा. म्हणजे ही जी फ्रेज आहे अर्ली इन द मॉर्निंग, ही तुमचं कधीही काय होऊ शकत नाही, कर्म होऊ शकत नाही, हे कधीही कर्म होऊ शकत नाही. म्हणजे असं सांगितलं मी, कर्म आलं तरच पुढे ऑब्जेक्ट येऊ शकतं, पण प्रत्येक वेळेस क्रिया घडली तरच पुढे ऑब्जेक्ट येईल असं काही नाहीये. क्रिया घडली तरच ऑब्जेक्ट येतं असं तुम्हाला मी सांगितलं, क्रिया घडली तरच ऑब्जेक्ट येतं. पण असं पण आहे की क्रिया घडली तरी पण ऑब्जेक्ट येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण गेटअप, गेटअप ऍक्शन घडतो आपण, परंतु अर्ली इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग, बिसाइड द, ऍट द, इन द, अंडर द, ओव्हर द, अपॉन द, अशा प्रिपोजिशनल फ्रेजला कधीही कर्म म्हणायचं नाही. म्हणजे बेसिक मुद्दा तुम्हाला कळला की ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये काय होतं, कर्म येतं, तर इंट्रान्झिटिव्ह मध्ये कर्म येत नाही. ह्या दोनच गोष्टी आपल्यासाठी शिकण्याजोग्यात फास्ट ट्रॅक मध्ये. रेग्युलर मध्ये शिकण्याजोग्या ह्या सगळ्या गोष्टी येतात, पण आता ह्या परीक्षेत कधी विचारल्या जात नाहीत. रेग्युलर इरेग्युलर एक्झाम मध्ये आतापर्यंत इतिहासात फक्त एकदा प्रश्न आहे, त्यामुळे रेग्युलर इरेग्युलर शिकायचं नाही आपल्याला. पण चालतं तरी सांगून देतो, चालतं तरीही सांगून देतो. लक्षात ठेवायचं, रेग्युलर म्हणजे काय, तर साधारणपणे ईडी प्रत्यय असतो, याला ईडी प्रत्यय असतो, त्याला म्हणायचं रेग्युलर. ज्या क्रियापदांना ईडी प्रत्यय असतो त्याला म्हणायचं रेग्युलर वर्ब. ठीक आहे. आता इरेग्युलर इथे दिलंय बघा, इथं सांगतो यांना ईडी प्रत्यय नसतो, ईडी प्रत्यय नसतो. फक्त काय झालं, तिसऱ्या चौथा प्रकार वरती गेला आहे ना. तर आपल्याला ह्याच्यातून काय शिकायचं मित्रांनो, सगळेजण लक्षात ठेवा, ऑफलाईनचे पूर्व लक्षात ठेवा, ऑनलाईनचे पूर्व लक्षात ठेवा. ज्या वाक्यामध्ये कर्म येते त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि ज्याच्यासोबत कर्म येत नाही त्याला म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर जर घडत असेल, स्वतःला सोडून द्यायचं. कर्त्याने केलेली क्रिया स्वतःला सोडून जर इतर घटकावर घडत असेल तर अशा घटकाला आपण कर्म म्हणतो. तुम्ही अभ्यास केलेला आहे, मी रिवाइज करून देतो. कर्म आलं ट्रान्झिटिव्ह वर्ब, कर्म नाही आलं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ईडी प्रत्यय लागलाय
रेग्युलर वर्ब ईडी प्रत्यय नाही लागलाय, इरेग्युलर वर्ब. पुढे बघा आता स्टेटिव्ह वर्ब काय पोरांनो लक्षात ठेवायचं. आपल्याला फास्ट ट्रॅक आहे, याला जास्त व्हॅल्यू द्यायची नाही, पण आता आले तो संदर्भ घेऊया. स्टेटिव्ह वर्ब लक्षात ठेवायचं, यांना कोणत्याही चालू काळामध्ये, नीट लक्ष ठेवायचं, यांना कोणत्याही चालू काळात आयएनजी लागत नाही. यांना कोणत्याही चालू काळात आयएनजी लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. आयएनजी लागत नाही, यांना कोणत्याही चालू काळामध्ये आयएनजी लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. यांना कोणत्याही काळात आयएनजी लागत नाही. माइंड मॅप शिवाय लेक्चरला बसू नका ना. माइंड मॅप आपण भरून घेतोय. हा तुम्हाला माइंड मॅप दिलेला आहे, ऑफलाईनच्या वर्गात ऑफलाईनला मिळालेला आहे ना, तुम्हाला सगळ्यांना मिळाला की नाही. आणि ऑफलाईन ऑनलाईनच्या पोरांना ऍप वरती दिलेला आहे किंवा टेलिग्रामला दिलेला आहे. त्याची लिंक पण टाकलेली, हे करून घ्या, डाउनलोड करून घ्या, किंवा घेतला नसेल तर चेक करा. आता बघा डायनामिक वर्ब काय असतं बघा. यांना आयएनजी लागतो, यांना चालू काळात आयएनजी लागतो, यांना चालू काळात आयएनजी लागतो, आयएनजी लागतो. आता हे कसं सिद्ध करू बघा. फास्ट ट्रॅक आहे, परंतु आपण यांना थोडस नजरे खालून घालूया. कसं बघा पोरांनो, यांना चालू काळात आयएनजी लागत नाही अशी कोणती क्रियापद बघा. जसं सिम, याला आयएनजी लावता येत नाही. जसं की वॉन्ट, याला आयएनजी लावता येत नाही. जसं की लाईक, याला लावता येत नाही. जसं की डिसलाईक, याला आयएनजी लावता कधी येत नाही. जसं की रिमेंबर, याला आयएनजी लावता येत नाही. जसं की लव, याला आयएनजी लावता येत नाही. जसं की हेट, याला आयएनजी लावता येत नाही. जसं की ओन, याला आयएनजी लावता येत नाही. मग अशी काही क्रियापद आहेत बघा. असं म्हणताच येत नाही इट इज सीमिंग गुड, इट सीम्स गुड, आहे ना. असं म्हणतात नाही आय एम लाइकिंग टी, म्हणावं लागतं आय लाईक टी. मग अशा क्रियापदांना जेव्हा आयएनजी प्रत्यय लावून दिला जाईल, समजा तो वाक्य ग्रामॅटिकली एररचं आहे, चुकीचं आहे, अशा क्रियापदांना आयएनजी प्रत्यय लावता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तर त्यांना स्टेटिव्ह म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध यांना चालू काळात आयएनजी म्हणतात. आता समजा मी असं म्हणू शकतो की नाही सांगा बरं वाक्य. असं म्हणू शकतो आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू. कारण हा या टीचला आयएनजी लावता येतंय ना, याचाच अर्थ हे डायनामिक वर्ब आहे. म्हणजे स्टेटिव्ह वर्ब लिमिटेड आहेत, एवढेच आहेत लिमिट. असे अजून 4-5 सापडतील, एम्फेसाइज, ओन, सिम. पण जगात सगळ्यात जास्त डायनामिक सापडतील तुम्हाला. स्टेटिव्ह वर्बची मर्यादा कमी आहे, म्हणजे स्टेटिव्ह वर्बची संख्या कमी आहे. तेवढे माहीत झाले की सगळ्या क्रियापदांना आयएनजी लावू शकतात टेन्स मध्ये. आपल्याला पुढे टेन्स आहे, ठीक आहे. आता बघा आपल्याला शिकायचं इथं मेन वर्ब आणि मॉडेल वर्ब, ह्या दोनचा अभ्यास करायचा आहे. ही फक्त माहिती सांगून दिली, लक्षात ठेवा. ऑनलाईन ऑफलाईनचे विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त माहिती सांगून दिली. आपल्याला आता पुढं भरपूर काम करायचंय, ठीक आहे. जरा इकडे जाऊया आता हेल्पिंग वर्ब कडे. मित्रांनो, हा क्रियापदाचा 7वा प्रकार सांगण्याच्या अगोदर जरा एक लक्ष द्या. हा क्रियापदाचा कितवा प्रकार सांगतोय तुम्हाला? 7वा. ते आहेत हेल्पिंग वर्ब ऑब्लिक मेन वर्ब. आता मी काय केलं बघा, इथं हेल्पिंग वर्ब बी लिहिलं आणि मेन वर्ब बी लिहिलं. तुमच्या माइंड मॅप मध्ये जा, तुमच्या माइंड मॅप मध्ये बघा हे दिलंय मी. माइंड मॅपच भरायचं आपल्याला आता सुरुवातीला. पहा या टू डू कॅटेगरी मध्ये कोणती कोणती क्रियापदे असतात. डू, डज आणि डीड ही क्रियापदे असतात. समजून घ्या. या टू बी च्या कॅटेगरी मध्ये कोणती क्रियापदे असतात. टू बी मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर. कोणती असतात? एम, इज, आर, वॉज, वेअर. या टू हॅव च्या कॅटेगरी मध्ये कोणती क्रियापदे असतात. टू हॅव च्या कॅटेगरी मध्ये कोणती क्रियापदे असतात. कोणती असतात? हॅव, हॅज आणि हॅड असतात. मग आता फरक काय मित्रांनो, हे पुढे कामाला येणार बरं का तुम्हाला. कामाला येणार आहे, पुढे लक्षात ठेवायचं. कामाला येणार आहे कसं. डू, डज, एम, इज, आर आणि हॅव, हॅज यांना फक्त प्रेझेंटची क्रियापदे म्हणायची. यांना फक्त प्रेझेंटची क्रियापदे म्हणायची. ही प्रेझेंटची असतात. ज्यांनी ग्रामरचा रेग्युलर क्लास केला आपला त्याला फिक्स माहिती. ही जे डीड दिले तुम्हाला, हे जे डीड दिसतंय हे डीड आहे, हे वॉज, वेअर आहे आणि हे हॅड आहे. फक्त यांचं काम काय की हे पास्ट टेन्स दाखवणारे क्रियापदे आहे. हे पास्ट टेन्स दाखवणारी क्रियापदे आहे. आता बघा मी इथं हेल्पिंग वर्ब लिहिलंय आणि त्यापुढे मेन वर्ब सुद्धा लिहिलंय. म्हणजे काय पोरांनो, या 3 कॅटेगरीचे जे क्रियापदे आहेत यांना मेन वर्ब सुद्धा करता येतं, यांना हेल्पिंग वर्ब सुद्धा करता येतं. कसं? हे डू, डज, डीड जर वाक्यात एकटेच आले असतील, जर एम, इज, आर, वॉज, वेअर वाक्यात एकटच आला असेल, म्हणजे एकट्याच्या संकल्पनेवर जोर देऊ आपण. जर हॅव, हॅज, हॅड वाक्यात एकटच आला असेल बघा, नीट लक्ष द्यायचं, एकटेच. म्हणजे टू डूचं क्रियापद, टू बीचं क्रियापद आणि टू हॅवचं क्रियापद जर एकटं आलं असेल. शिकलाय तुम्ही, मी रिवाइज करून देतो. टू डूचं क्रियापद, टू बीचं क्रियापद आणि टू हॅवचं क्रियापद जर कसं असेल, एकटच असेल
तर नीट लक्षात ठेवा मित्रांनो, नीट लक्षात ठेवायचं, एकटंच जर आलं तर मेन वर्ब आहे, एकटंच जर आलं तर मेन वर्ब आहे, एकटंच जर आलं तर मेन वर्ब आहे. मात्र आता नीट लक्षात ठेवायचं दुसरा भाग काय याच्यातला, मात्र दुसरा भाग काय बघा. मात्र हे क्रियापदे जर प्लस इथं टू डू डज डीड चं क्रियापद जर V1 सोबत आलं तर लक्षात ठेवायचं आता मात्र डू डज डीड आपलं हेल्पिंग वर्ब बनतं. जर तुमचं एम इज आर वॉज वेअर याच्या पुढे लक्षात काय ठेवायचं, याच्या पुढे जर आयएनजीचं वाक्य आलं किंवा शब्द आला किंवा V3चा शब्द आला तर लक्षात ठेवायचं तुमचं एम इज आर वॉज वेअर हेल्पिंग वर्ब आहे. बेसिक एकदा चांगलं क्लिअर करून घेऊ, बेसिक एकदा चांगलं क्लिअर करून घेऊ. जर हॅव हॅज हॅड वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं V3च्या क्रियापदासोबत आलं तर तुमचं हॅव हॅज हॅड हे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळलं फास्ट ट्रॅक मध्ये की टू डू आहे, टू बी आहे, टू हॅव यांची क्रियापदे जर एकटी आली तर ती मेन वर्ब आहेत आणि यांची क्रियापदे जर ऐका यांची क्रियापदे जर इतर कुठल्याही क्रियापदासोबत येत असतील तर ते हेल्पिंग वर्ब आहेत. हा पॉईंट नीट लक्षात ठेवा, हा पॉईंट जरा नीट लक्षात ठेवा. जरी फास्ट ट्रॅक असले तरी लक्षात ठेवा, रेग्युलर मध्ये अजून खोलवर जाता येतं, व्यवस्थित जाता येतं. ही रिव्हिजन बॅच आहे पाहता. मग आता मी चेक करून सांगतो तुम्हाला. इथं बघा, इथं बघा, समजा असं एक वाक्य लिहिलं मी, सगळ्यांनी लक्ष देऊ का. अंजली हॅड टू बॉयफ्रेंड्स. अंजली हॅड टू बॉयफ्रेंड्स. समजून घ्या, अंजली हॅज अंजिलो जुली ते म्हणत आहे ना. अंजली हॅड टू बॉयफ्रेंड्स, अंजलीला 2 बॉयफ्रेंड होते लग्ना अगोदर. ठीक आहे, म्हणजे काल्पनिक वाक्य, नाही तर एखाद्या अंजली पुरी राग यायचा, वेगळं लिहितो मग अँजिलिनो आहे ना, असं काल्पनिक लावून देऊया. अँजिलिनो हॅड टू बॉयफ्रेंड्स, अँजिलिनो हॅड टू बॉयफ्रेंड्स. असं दुसरं वाक्य बघा, अँजिलिनो हॅड डिसिव्ड सम बॉईज. अंजलीनं काही मुलांना फसवलेलं आहे. बघा, या अँजिलिनो तिकडे असेल पाकिस्तानची पाकडी, त्यामुळे तसं असेल ते वाक्य. आता बघा, इथं अँजिलिनोच्या पुढं इथं हॅड एक क्रियापद लिहिले बघा, मी इथं सुद्धा हॅड लिहिले बघा, आहे ना. इथं पण हॅडच लिहिले. जरा समजून घेऊया चांगलं, म्हणजे एकदा बेसिक सुरुवात झालं चांगलं की मग तुम्हाला पुढं फास्टला अडचण येणार नाही. आता बघा, याचं पोस्टमार्टम करताना मला काय कळलं, सर हॅड एक क्रियापद आहे जे की टू हॅवचं आहे. हॅड एक क्रियापद आहे जे की टू हॅव मधलं पास्ट मधलं आहे. आणि हॅड एक असं क्रियापद आहे जे एकटंच वापरलं कारणानं ते वाक्याचं मेन वर्ब आहे. कारण हे वाक्यात एकटंच आहे, याच्यापुढे इतर कुठलंच क्रियापद नाहीये. या हॅड पुढे एखादं V3 वगैरे आहे का, नाहीये, मग याचा अर्थ ते मेन वर्ब म्हणून वापरले. आता सेम हॅड खाली बघा की काय, सर हॅड एक टू हॅवचं क्रियापद आहे. सर हॅड एक पास्ट टेन्सचं क्रियापद आहे, कारण टू हॅवचा तो पास्ट टेन्स मधला आहे. आणि इथं हॅड मात्र तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. त्याचं कारण का इथं हॅडच्या सोबत मी डिसिव्ड असं V3चं रूप जोडलेलं आहे. समजलं का. म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचं क्रियापद जेव्हा एकटं येत असेल, टू डू, टू बी, टू हॅव, तर ते मेन वर्ब आहे. इतर कुठल्याही क्रियापदासोबत त्याला जर जोडलेलं असलं संदर्भानुसार तर तिथं तुमचं कॅटेगरीचं क्रियापद हे हेल्पिंग वर्ब आहे. आता तुम्हाला कळलं का की मी हे हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब असं का लिहिलं, कारण जेवढी हेल्पिंग वर्बची वाक्य आहेत, क्रियापदे आहेत, ती सगळी मेन वर्ब म्हणून वापरता येतात. जेवढी मेन वर्बची वाक्य आहेत ती सगळी हेल्पिंग वर्ब म्हणून वापरता येतात. गॉट इट, गॉट दिस. काही ताणतणाव याच्यामध्ये, काही मानसिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक त्रास आहे का बाबा तुम्हाला, का तुम्हाला असं वाटतं बाबा हे लवकर समजलं, बाबा इतके लवकर समजलं नाही पाहिजे आम्हाला. आता ऍक्च्युली सोपं आहे तर सोपं लगेच समजेल, है ना. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ऑनलाईन ऑफलाईन पोरांना तुम्हाला सगळ्यांना समजलं का, समजलं सगळ्यांना, व्हेरी गुड. चला आता पुढे बघा, अजून एक उदाहरण याच्यात मी सांगतो तुम्हाला. असं वाक्य बघा, असं वाक्य बघा, आय एम सपोर्टेड एव्हरीवेअर. आय एम सपोर्टेड एव्हरीवेअर. दुसरं वाक्य बघा, आय एम ए टीचर. असं एक वाक्य बघा. तिसरं वाक्य बघा, आय एम टीचिंग यू. आय एम टीचिंग यू. आता कॅटेगरीच्या याच्यामध्ये कोणतं क्रियापद आहे जरा चेक करा. कॅटेगरीचं क्रियापद इथं बघा एम दिसतंय, इथं कॅटेगरीचं क्रियापद इथं सुद्धा काय दिसतंय, एम दिसतंय. पण लक्षात ठेवा इथं एम आयएनजी सोबत आहे आणि इथं एम V3 सोबत आहे. सांगा या एम ला मेन वर्ब म्हणू का हेल्पिंग वर्ब, काय म्हणावं लागेल मला, हेल्पिंग वर्ब. कारण एम हे इतर कुठल्या तरी क्रियापदासोबत आलेलं आहे म्हणून एमचं कार्य बनतं हेल्पिंग वर्बचं, हे लक्षात ठेवा.
दुसऱ्या वाक्याचा जर विचार केला तुम्ही, काय दुसरं वाक्य, इथं सुद्धा एमच आहे, पण इथं ना पुढे आय जे आहे ना व्ही3 आहे. इथलं एम जे आहे ते मात्र तुमचं मेन व्हर्ब आहे. मला वाटतं आता हा पॉईंट क्लिअर कळला असेल. कारण मी तुम्हाला शिकवत नाही, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याला रिवाइज करून देतो. आय एम नॉट टीचिंग यू एनिथिंग, आय एम गिव्हिंग यू प्रॅक्टिस व्हॉट यू ऑलरेडी स्टडीड. व्हॉट इट कळलं का? हे मेन व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब, म्हणजे जेवढे हेल्पिंग व्हर्बचे क्रियापद तुम्हाला कॅटेगरीतले शिकवले, टू डू, टू बी, टू हॅव, ते सगळे मेन व्हर्ब म्हणून वापरता येतात. आणि या माहीत जर चांगलं नसेल तर तुमचा क्वेश्चन टॅग पुढे चुकतो. कसा चुकतो, काय होतो, ते पुढच्या क्वेश्चन टॅगच्या टॉपिकला मी तुम्हाला सांगून देईल. सध्या हे तुम्हाला पॉईंट कळला का एकदम? माइंड मॅप मध्ये आता म्हणतात सर माइंड मॅपच्या शेजारी जागा असते ना मोकळी, तिथं हे सगळं भरायचंय तुम्हाला. ठीक आहे, माइंड मॅप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर माइंड मॅप तुमच्याकडे नसेल, आता जे लेक्चर करताना, तर पटकन मला मेसेज टाका, तिथं माइंड मॅप तुम्हाला पाठवला जाईल. ठीक आहे, क्लासच्या मोबाईलवरती मेसेज टाका. आता तुम्ही म्हणता ना आम्ही कुठं मेसेज टाकायचा, तर तुम्हाला माइंड मॅप साठी इथं मेसेज टाका. तुम्ही कुठं टाका, 98 60 71 23 62 इथं माइंड मॅप साठी नंबर टाका, किंवा 9766930211 इथं टाका. ठीक आहे, माइंड मॅप तुम्हाला मिळून जाईल, पूर्ण मिळून जाईल, अपडेट माइंड मॅप मिळून जाईल. आणि तिथंच तुम्हाला तुमची टेस्ट सिरीज साठी सुद्धा नाव नोंदणी करू शकता. टेस्ट सिरीज साठी सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता तिथंच, लक्षात ठेवा. आहे ना, म्हणजे इंग्लिश मराठीची जबरदस्त टेस्ट सिरीज मी स्वतःच काढतो. लक्षात ठेवा, मी कुठलेही टेस्ट सिरीज कॉपी करत नाही किंवा कुठल्याही टेस्ट सिरीजला सोबत घेत नाही. माझी स्वतःच अभ्यास असतो. कारण बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की सर तुम्ही स्वतः टेस्ट काढता त्यामुळे आम्हाला जास्त समजते का. त्याचं कारण आहे, मला तो सेन्स असतो माझ्याकडे. शिकवणाऱ्या टीचरने जर टेस्ट काढल्या तर कधी तुमच्या फायदेशीर. उगा मार्केटच्या कुठल्याही टेस्ट उचलून काही सोडत बसू नका. तो त्या विषयाचा टीचर आहे का, त्याने कुठून आणलेले आहेत का, ते चेक करत चला. ठीक आहे, त्यामुळं ऑथेंटिक सोर्स काय आहेत, ऑथेंटिक टीचर्स कोण आहेत, त्यांच्याकडनं साधारणपणे टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. ठीक आहे, तर आपली इंग्लिश मराठी टेस्ट सिरीज साठी तुम्ही इथं नाव नोंदणी करा. ठीक आहे, याच्यावर तुमचं नाव नोंदणी होईल. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज अतिशय चांगल्या दर्जाची उपलब्ध आहे, किंवा आम्ही त्याच्यावर आमची टीम काम करते. पुढे बघा, आता जाऊया आपण, तुम्हाला हेल्पिंग वर्क कळले, आता जाऊया आपण मॉडेल्स क्रियापदाकडे. याच्यावर सुद्धा आता याच्यावर आपल्याला अभ्यास येतो. माइंड मॅप तुमच्या समोरच आहे ना पोरांनो, माइंड मॅप तुमच्या समोर आहे, सगळ्यांच्या समोर माइंड मॅप आहे, सगळ्यांना वर्गात दिलेला आहे, ऑफलाईन बी दिलाय, ऑनलाईन बी दिलाय. हा माइंड मॅप भरायचा. ऑलरेडी तुम्ही मॉडेल ऑक्झरीचा अभ्यास केलेला आहे. कोण मॉडेल ऑक्झरी? बघा मॉडेल ऑक्झरी आहे कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, आउट टू, है ना, हे आहेत आपले मॉडेल ऑक्झरी. आता आपल्याला यांना काय करायचंय, यांचे वापर कुठे करायचे ते सांगायचे. साधारणपणे कॅनचा वापर कुठे करतात बघा, परमिशन. कॅनचा वापर कुठे करतात, परमिशन साठी. कॅनचा वापर कुठे करतात, प्रेझेंट ॲबिलिटी साठी. फक्त माझ्यासोबत आधी मॅप भरा, उदाहरण पुढे येतं. कॅनचा वापर कुठे करतात, ऑफर साठी, एखाद्याला ऑफर द्यायची असेल. कॅनचा वापर कुठे करतात, एम, इज, आर प्लस एबल टू चं वाक्य जोडण्यासाठी. एबल टू च्या जागी काय वापरतात, कॅन. म्हणजे कॅनचा वापर परमिशन, प्रेझेंटेबिलिटी, ऑफर, एम, इज, आर, एबल टू च्या जागी तुम्ही काय वापरू शकता, कॅन. पहिल्यांदा फक्त माइंड मॅप भरून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण उदाहरणाकडे जाऊया. कारण आपल्याला टास्क हा माइंड मॅप भरणं आणि त्याच्यावरला अभ्यास करणं, माइंड मॅप भरणं, अभ्यास करणं. कारण ही काय रेग्युलर लेक्चर नाही, ही काय रेग्युलर बॅच नाहीये. ही पुन्हा सांगतो, 150 तास आहेत आपल्याकडे, 150 तास रेग्युलर बॅच मध्ये. 150 तासाला आपल्याला 15 ते 20 तासात बसवायचे, 15 ते 20 तासात बसवायचे, पण सगळे टॉपिक कव्हर झाले पाहिजेत. आणि मी गॅरंटी देतो, ज्या दिवशी तुमची फास्ट ट्रॅक बॅच संपेल, तुम्ही थँक्यूचा मेसेज मला करणार. कारण इतकं सोपं नाही 150 तासाला इतक्या छोट्या याच्यामध्ये बसवणं आणि सगळ्या टॉपिकला हात घालणं, सगळ्या टॉपिकचे हॉट टॉपिक्स, हॉट पॉइंट्सला चर्चा करणं एवढं सोपं नाही. पण ते अवंतकर सरांकडे स्किल आहे, काळजी करू नका, विश्वास ठेवा. ठीक आहे, चला आता कुड वापरतात चेक करा. कुड वापरतात बघा. कुडचा वापर पहिले तर लक्षात ठेवा, कॅनचा भूतकाळ आहे. पोलाइट क्वेश्चन साठी कुड वापरतात बघा. पोलाइट रिक्वेस्ट साठी. एक मिनिट, पेन दिसणार नाही. कुठं पोलाइट रिक्वेस्ट साठी तुम्ही कुड वापरता बघा. पोलाइट रिक्वेस्ट किंवा पास्ट ॲबिलिटी साठी वापरतात बघा. पास्ट ॲबिलिटी, भूतकाळातील एखादी सवय सांगायची तर त्या सुद्धा तुम्ही कुड वापरू शकता. पोलाइट रिक्वेस्ट, कुड यू गिव्ह मी सम वॉटर, असंही म्हणू शकता, आहे ना. पोलाइट रिक्वेस्ट साठी, पास्ट ॲबिलिटी साठी काय वापरतात जनरली, कुड. त्याचबरोबर इनडायरेक्ट स्पीच मध्ये ही कुडचा वापर जास्त केला जातो कॅनच्या जागी, आहे ना. त्याचबरोबर
कंडिशनल सेंटेन्स आहेत पुढे टेन्समध्ये, वुड कुड माईटच्या रचनेतही कुडचा वापर केला जाणार आहे. पण सध्या लक्षात ठेवायचं शॉर्टकटनी किंवा फास्ट ट्रॅकच्या अर्थानं की पोलाइट रिक्वेस्टसाठी आणि पास्ट ॲबिलिटीसाठी काय वापरतात, कुड. शाल कधी सिकिंग परमिशन, परमिशनसाठी सुद्धा तुम्ही शाल वापरू शकता. सिकिंग परमिशन जसं की शाल आय टेक युअर पेन, शाल आय हेल्प यू, शाल आय ड्रिंक वॉटर, हे ह्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, शाल वापरू शकता. शालचे फार वापर नसतात आणि लेस सर्टन्टीसाठी सुद्धा वापरू शकता. कमी शक्यता सांगायची, कमी शक्यता. जर परीक्षेत आलं लेस सर्टन्टी दाखवा तर तुम्ही शालनी जोडू शकता. आय शॅल हेल्प यू कमी शक्यता आहे ना, आय विल हेल्प यू म्हणलं की शक्यता जास्त. पुढे बघा शुडचा वापर कधी करायचा, शुडचा वापर कधी करायचा. बघा जर वाक्यात तुम्हाला ऍडवाइस दाखवा म्हणलं तर शुड वापरा. जर तुम्हाला ऑब्लिगेशन इंडिकेट करा म्हणलं की शुड वापरायचा. जर तुम्हाला आउट टूच्या जागी रिप्लेस करा म्हणून विचारलं तर शुड वापरायचा, आउट टूच्या जागी. त्याचबरोबर जर तुमचं वाक्य लेस्टने जोडलेलं असेल, लेस्टने जोडलं असेल तरी तो शुडचाच वापर करायचा, कारण पेअर आहे बघा लेस्ट शुडची. लेस्ट शुडची काय असते, पेअर. मग जिथं लेस्ट वापरले त्याची मॉडल ऑक्झिलरी जोडताना नेहमी शुडच वापरले जाते, हे लक्षात ठेवायचं. हा आपण पहिल्यांदा मॅप भरून घेऊ. विलचा वापर कधी करतात, एखाद्याला धमकी द्यायची, थ्रेट, धमकी देण्यासाठी विलचा वापर करतात. स्ट्रॉंग सर्टन्टी सांगायची, एखादी स्ट्रॉंग सर्टन्टी सांगायची तरी सुद्धा विलचा वापर करतात. बाकी विलचा जास्त वापर नसतो. एक तर धमकी देण्यासाठी आय विल किल यू अशी शिवी देण्यासाठी किंवा राग आले म्हणतो आपण, किंवा आय विल टीच यू अ लेसन, आय विल शो यू माय पॉवर. एखाद्याला धमकी वजा काही बोलायचंय त्यावेळेस तुम्ही साधारणपणे विलचं वाक्य बोलतात. असं म्हणत नाही आय शॅल स्लॅप यू, असलं वाक्य नसतं आय शॅल स्लॅप यू, हा आय विल स्लॅप यू असं असतं. म्हणजे चेहऱ्यावरती राग, चेहऱ्यावरती हावभाव आणि मग विल वापरा, नाही तर आय कॅन किल यू, हे काय वाक्य, हे काय धमकी होणार आहे का. विल न साधारणपणे तुम्ही थ्रेट किंवा धमकी देऊ शकता, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे बेसिकच्या मॉडेल बघा. त्याच्या पुढच्या काही मॉडेल आता आपण भरून घेऊया. माइंड मॅप. रेग्युलर बॅच मध्ये आपण काय करतो, शिकताना एक एक घेतो आहे की नाही. मग कॅनचे सगळे वापर शिकतो, कॅनला पूर्ण आधी शिकतो, मग पुढच्याकडे जातो. पण जसं की मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की बाबा या बॅचचा उद्देश तुम्ही केलेल्या अभ्यासाला रिव्हिजन देणं आहे. आणि ते रिव्हिजन फक्त अंडर सर्व्हिलन्स म्हणजे तुम्ही माझ्या देखरेखीखाली तुम्ही अभ्यास करत आहात किंवा रिव्हिजन करत आहात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो लेडीज अँड जेंटलमन, लेट्स हॅव सम मोर मॉडेल ऑक्झिलरीज. जसं की इथं वूड आहे बघा. वूडचा वापर कधी करतात, मोर पोलाइट रिक्वेस्ट, मोर पोलाइट, जास्त नम्रता असेल तर वूड वापरतात, कुडपेक्षा जास्त नम्रता. वूडचा वापर कधी करतात, साधारणपणे यूज टूच्या जागी सुद्धा वूड वापरतात. यूज टूच्या जागी तुम्ही जर यूज टू दिलं, त्याला रिप्लेस करा म्हटलं की काय वापरायचं, तर तुम्ही वूड वापरायचं. पुढे बघा, एखाद्या पास्ट हॅबिट सांगायची तरी तुम्ही वूडच वापरणार आहे. पास्ट हॅबिट तरी वूडच वापरणार आहे. बरोबर आहे, समजते तुम्हाला बरोबर, हे समजते की नाही. हा चला, वूडचा वापर मोर पोलाइट क्वेश्चन, मोर पोलाइट रिक्वेस्ट, मोर पोलाइट रिक्वेस्ट. अति नम्र प्रश्न बघा, यूज टूच्या जागी. तसेच पास्ट हॅबिट साठी काय वापरतात, वूड वापरतात. आता बघा मेचा वापर कधी करतात. मेचा वापर गेस, एखादा अंदाज सांगायचा आहे तर तुम्ही मे वापरू शकतात. मेचा वापर कुठे करू शकतात, प्रेयर, प्रेयर म्हणजे प्रार्थना. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड सेव्ह यू, मे गॉड गिव्ह यू स्ट्रेंथ, मे गॉड यू वगैरे वगैरे. देवाकडे प्रार्थनेसाठी काय वापरतात, हे मे वापरतात, लक्षात ठेवा. पहा, एखाद्या वाक्यातून दॅट मेच्या रचनेमध्ये सुद्धा मे वापरला जातो. आणि या दॅट मे नीट लक्षात ठेवायचं, एखाद्या वाक्यातला पर्पज सांगितला जातो. अभ्यास करा जेणेकरून तुम्ही पास व्हाल, किंवा यू अटेंडेड दिस सेशन दॅट यू मे गेट द पोस्ट. तुम्ही हे सेशन अटेंड करता जेणेकरून तुम्हाला काय पोस्ट मिळेल किंवा पद मिळेल किंवा तुमचा सराव होईल, असं काही पण म्हणू शकता. जर पर्पज सांगायचं आहे तर तुम्हाला दॅट मेच्या वाक्याच्या रचनेत सुद्धा मे वापरता येतं. माइट कधी वापरायचं, तर साधारणपणे माइटचा वापर फार लेस केला जातो. परंतु माइट मेचा पास म्हणूनच वापरतात इनडायरेक्ट मध्ये, पास्ट टेन्स ऑफ मे. माइटचा जास्त वापर नाही, पास्ट ऑफ मे. आणि फार लेस किंवा लिस्ट सर्टन्टी असते बघा. लिस्ट म्हणजे फारच कमी सर्टन्टी, लिस्ट म्हणजे फारच कमी शक्यता असताना माइटचा वापर करा. मस्ट कधी वापरता बघा, मस्टचा वापर कधी करायचा तुम्हाला, तर मस्टला पहिल्यांदा लक्षात ठेवायचं कंपल्शन. एखाद्या गोष्टीतून बंधन सांगितलं असेल तर मस्ट वापरतात. एखाद्या गोष्टीतून नेसेसिटी सांगायची असेल, गरज, आवश्यकता, स्ट्रॉंग नेसेसिटी म्हणतात, ती सांगण्यासाठी. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन
म्हणा स्ट्रॉंग ऑब्लिगेशन किंवा स्ट्रॉंग नेसेसिटी चालेल. स्ट्रॉंग नेसेसिटी म्हणा, आधी स्ट्रॉंग लिहितो मग आहे ना, म्हणजे कळलं तुम्हाला. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन म्हटलं तरी चालेल, ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन किंवा स्ट्रॉंग नेसेसिटी, जास्त गरज सांगायची असेल, जास्त गरज सांगायची असेल तर तुझं काय वापरतात, कंपल्शन, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, नेसेसिटी, मस्टला. किंवा कधी कधी ऍडवाइस साठी सुद्धा मस्ट वापरलं जाऊ शकतं. ऍडवाइस साठी सुद्धा काय मस्ट वापरलं जाऊ शकतं. उदाहरणाकडे आपण जाणारच आहोत नंतर. यूज टूचा वापर कधी करतात, जरा यूज टू बघा. यूज टूचा वापर पास्ट हॅबिट, एखादी भूतकाळातली तुमची सवय सांगण्यासाठी तुम्ही यूज टू वापर करता. त्याचबरोबर यूज टूचा वापर तुम्ही वुडच्या जागी सुद्धा करू शकता. वुडच्या जागी, वुडच्या जागी, वुडच्या जागी सुद्धा तुम्हाला काय वापरता येतं पोरांनो, यूज टू वापरता येतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला. आउट टू कधी वापरतात, आउट टू जर वाक्यामध्ये कुठेही मॉरल शब्द आला असेल, मॉरल, मॉरल म्हणा किंवा मॉरल ऑब्लिगेशन, ऑब्लिगेशन शब्द जरी नसेल पण फक्त मॉरल दिलंय, ऑब्लिगेशन शब्द नसेल पण मॉरल शब्द आहे, तर मॉरल साठी डायरेक्ट तुम्ही उत्तरात काय निवडा, आउट टू निवडा. ठीक आहे, मॉरल साठी. किंवा तुम्ही शुडच्या जागी सुद्धा वापरू शकता, याला शुडच्या जागी सुद्धा वापरू शकता. म्हणजे आपण आता माइंड मॅप भरण्याचं काम केलं, माइंड मॅप भरण्याचं काम केलं. आता त्यांचे वापर आणि त्यांचे स्ट्रक्चर शिकणं गरजेचं आहे, की एखाद्या माइंड मॅपचा वापर म्हणजे एखाद्या मॉडेल ऑब्जेक्टचा वापर कसा करायचा आणि कसे उत्तर बरोबर आणायचे, हा आपल्या अभ्यासातला एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा भाग आहे. पण आपण याला रेग्युलर लेक्चरचा विचार केला तर आपल्याला 3-4 तास लागतील, आहे ना, 3-4 तास लागेल आपल्याला. पण हे जे की फास्ट ट्रॅकचं लेक्चर आहे त्यामुळे आपण याला सगळ्या मुद्द्याकडे जाणार आणि वेळ आपला वाचवणार. त्यामुळे मी सुद्धा सीधी बात नो बकवास, बाकी काहीच नाही तुम्हाला चर्चा करणार, बोलणार फक्त मुद्दा आणि कॉन्टेंट, जेणेकरून तुम्हाला माइंड मॅप एक्झामच्या टायमापर्यंत जर रिवाइज केला, अगदी एक्झाम हॉल पर्यंत जाऊस तर माइंड मॅप सोबत ठेवायचा. 15 मिनिटं आतमध्ये एंट्री करतानाच माइंड मॅप मित्राकडे द्यायचा आणि आज जाऊन बसायचं. असं होऊ शकतं आत्ता प्रश्न बाहेर पाहिला, आत्ता वाचलं होतं माइंड मॅप मध्ये, तेच तुमच्या परीक्षेत आहे. ठीक आहे, चला पुढे. आता फक्त इथं काही स्ट्रक्चर शिकणं गरजेचं आहे. जरा या मॉडेलचे स्ट्रक्चर बघा. पहा, साधारणपणे पोरांनो परीक्षेत असं वाक्य येऊ शकतात बघा, जसं आता परीक्षेत आलं होतं बघा, 2020-21 मध्ये आलं होतं, मस्ट पेड असं वाक्य आलं होतं, मस्ट पेड. मी मुद्दा इथे लिहितो, पूर्ण वाक्य दिलं होतं आणि त्यात मस्ट पेड एक दिलं होतं आणि खाली इथं विचारलं होतं आयोगानं की यातलं कोणतं वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे किंवा याच्यातला कोणता भाग ग्रॅमॅटिकली चुकीचा आहे. तर उत्तर आपलं हे मस्ट पेड चुकीचं आहे. हे कसं शोधलं आपण, 2020 चा प्रश्न आहे पोरांनो. सांगतो जरा 2 मिनिटाकडे बघा, सांगतो जरा इकडे लक्ष द्या. कसं पाहता, कसं जरा पहा इकडे. साधारणपणे मॉडेल ऑब्जेक्टचं स्ट्रक्चर कसं लिहिलं जातं, तर कोणताही सब्जेक्ट असावा आणि त्याच्यापुढे मॉडेल असावं. तर लक्षात ठेवा, त्यापुढे क्रियापद हे मूळ रूपातच वापरलं जातं. हे तुम्हाला माहिती आहे, फक्त रिवाइज करून देतो. फक्त लक्षात काय ठेवायचं, हे जे विवन रूप आहे ते विना प्रत्यय असलं पाहिजे, याला कुठलाही प्रत्यय चालणार नाही. विना प्रत्यय, विना प्रत्यय असलं पाहिजे ते. आणि दुसरं स्ट्रक्चर आहे बघा, कोणताही सब्जेक्टचा वापर केलाय आणि त्याच्यापुढे मॉडेल आलंय, या मॉडेलच्या पुढे येण्याचा आणखी एका कॅटेगरी क्रियापदाचा अधिकार आहे बघा. म्हणजे मॉडेलच्या पुढे कॅटेगरीतलं क्रियापद येऊ शकतो, टू बी, टू डू, टू हॅव पैकी, पण ते येतं कुणाचं, ते येतं टू हॅवचं. आणि ते टू हॅव मध्ये नेमकी कोण येतं, ते येतं हॅव. मग स्ट्रक्चर बनतं मॉडेल हॅव. आता मॉडेल हॅव असलं तर क्रियापदाचं रूप असतं क्रियापद तिसऱ्या रूपात. इथं काय लक्षात ठेवा मित्रांनो, इथं काय लक्षात ठेवा की हे मॉडेल हॅवचीच रचना बरोबर आहे, पण परीक्षेत काय केलं जातं, या मॉडेलच्या पुढं हॅज दिलं जातं, जे की चुकीचं आहे. परीक्षेमध्ये मॉडेलच्या पुढे हॅड दिलं जातं, जे की चुकीचं आहे. हे दोन्ही चालत नाही. एक तर मॉडेल प्लस V1 बरोबर आहे, नाही तर मॉडेल हॅव V3 बरोबर आहे. मॉडेल हॅड, मॉडेल हॅज चालणार नाही. आता ते कसं, जरा इकडे बघा. समजा असं वाक्य बघा, आय वुड हेल्प हर, आय वुड हेल्प हर, मी तिला मदत केली असती, आय वुड हेल्प हर. दुसरं वाक्य लिहिलं बघा, आय वुड हेल्प हर. तिसरं वाक्य लिहिलं बघा, आय वुड हेल्प सर. चौथं लिहिलं बघा, आय वुड हॅड हेल्प हर. असं वाक्य दिलं बघा.
आणि सांगितलं चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. चूज द ग्रॅमॅटिकली, किंवा परीक्षेत एक वाक्य आलं होतं त्याला मी थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहितो. आय मस्ट पेड द बिल्स, असं एक वाक्य देतो मी, थोडं वेगळं लिहिलंय, परीक्षेत असं आलेलं आहे, 2020-21 मध्ये आलंय. आता आपण काय शिकूया, याच्यामध्ये जे मॉडेल ऑफ जरी दिले ती कोणती दिली बघा, उड 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 उड, ही मॉडेल ऑफ जरी. मॉडेल ऑफ जरी घेतलं तर पुढे क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे, जसं की इथं हेल्प क्रियापदाचं मूळ रूप आहे, म्हणजे पहिल्या वाक्यात काही डाऊट नाही आपल्याला, आय वुड हेल्प हर, बिलकुल करेक्ट आहे, बिलकुल करेक्ट आहे, काही चुकीचं नाही. आता काय शिकायचं पुढं, मॉडेलच्या पुढे जर व्ह्यू येत असेल, मॉडेलच्या पुढे जर प्लेन रूप लिहायचं असेल तर त्याला कुठलाही प्रत्यय चालेल का बरं? याचाच अर्थ तुमचा हा हेल्प चालणार नाही. मग आय वुड हेल्प तर कधीच बरोबर येणार नाही, कारण मॉडेल प्लस V1 पाहिजे, V2 V3 चालणार नाही, किंवा V1 ला कोणताही प्रत्यय चालणार नाही, ना यस ना एस ना ईडी ना एनजी. तिसरं उदाहरण बघा, म्हणजे दुसरं उदाहरण तर ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. आता बघा इथं सुद्धा नेमके काय झालं, उडच्या पुढे मॉडेलच्या पुढे V1 लिहिलंय पण त्याला यस प्रत्यय लावला, आपल्याला प्रत्ययच नकोय, हेही वाक्य चुकलं. आता बघा उडच्या पुढे ईडी प्रत्यय बघा, इथं उडच्या पुढे ईडी, बघा मॉडेलच्या पुढे V3 लिहू शकतो तुम्ही, मॉडेलच्या पुढे V3 लिहू शकतो, पण ते कशाने जोडलं तर लिहू शकतो, मला हॅवनच जोडलं पाहिजे. इथं मॉडेलचं वाक्य त्याने कशाने जोडलं होतं रे, हॅडनं जोडलं होतं, चालणार नाही. मॉडेल हॅडचं वाक्य तर कधी आयुष्यात बरोबर येणार नाही. अजून खाली बघा, आय मस्ट पेड, आता बघा मस्ट हे मॉडेल जरी आहे, आणि तर पेड हे तुमचं भूतकाळातलं रूप आहे, मला मॉडेल एकटं जर घ्यायचं असेल तर माझं क्रियापद मूळ रूपातच असलं पाहिजे होतं, म्हणजे हेही चुकीचं आहे, ग्रॅमॅटिकली फक्त एक बरोबर. हा, यासोबत जर मी असं वाक्य लिहिलं असतं बघा, आय वुड हॅव हेल्प्ड हर, तर हे वाक्य मात्र ग्रॅमॅटिकली बिलकुल करेक्ट आलं असतं. का करेक्ट असतं, कारण मॉडेल पण आहे, त्यापुढे हॅव पण आहे, आणि क्रियापद तिसऱ्या रूपात सुद्धा आहे. रचना करेक्ट, रचना करेक्ट, बेसिक आहे एकदम, क्रियापदाचं हे बेसिक आहे. मॉडेलला कसं रचना असते, मॉडेल सोबत काय लिहिलं जातं, हे बेसिक आहे एकदम. समजते का मित्रांनो, समजते का, समजते का, ऑनलाईन ऑफलाईन जनता आहे ना. ही आहे आपली माइंड मॅप फास्ट ट्रॅक बॅच, लक्षात ठेवा, ऍपवरती उपलब्ध असल्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आणि जेवढे ऑनलाईनला ऑफलाईनला पोरं बसलेले आहेत वर्गामधले, जेवढे ऑफलाईनला बसलेले वर्गात मुलं आहेत, आपण सगळेजण, आपल्या सगळ्यांना ही बॅच अगदी मोफत उपलब्ध असणार आहे. त्यासाठी काही काळजी करायची नाही, म्हणजे ऑफलाईन बी करायचं आणि घरी जाऊन ऑनलाईन बी करायचं, पण माइंड मॅप मात्र व्यवस्थित भरून घेत चला. ठीक आहे, आता जे बेसिक होतं मॉडेलचं ते माहीत झालं, बेसिक जे युजेस आहेत ते आपल्याला माहीत झाले, स्ट्रक्चर तुम्हाला माहीत झालं. आता बघा जर परीक्षेत असा प्रश्न फिरवला तर, शीतल could have stopped them किंवा stop her sisters in her किंवा in the office premise. आणि इथे लिहिलं असतं नो एरर. फक्त काय नाही, प्रश्न फिरून विचारला गेला, असं वाक्य समजा, शीतल कुड हॅव स्टॉप, ए सेंटेन्स आहे, हर सिस्टर्स बी सेंटेन्स आहे, इन द ऑफिस प्रिमाइस हे सी सेंटेन्स आहे, आणि नो एरर हे डी सेंटेन्स आहे. ऑफलाईन पोरं सांगा बरेच उत्तर, वर्गात बसलेले पोरं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. हा करेक्ट आहे, सांगा सांगा, करेक्ट आहे, व्हेरी गुड. ऑफलाईनच्या पोरांचा तुम्हाला आवाज येत नाही ना, तसं आहे ते. ठीक आहे, तर लक्षात काय ठेवायचं की कुड हॅव हे आपलं मॉडेल हॅवचं स्ट्रक्चर बरोबर आहे. बघा कुड हॅव लिहू शकतो मी, मॉडेल हॅव, कुड हॅव म्हणजेच मॉडेल हॅव लिहू शकतो, पण मी V1 लिहू शकत नाही. याचा अर्थ हे वाक्य स्टॉप नको, हे वाक्य काय पाहिजे होतं, इथं स्टॉप असं पाहिजे होतं, म्हणजे एरर फिक्स आहे, एरर ए मध्ये. कळलं का मॉडेलचं बेसिक स्ट्रक्चर, कळलं मॉडेलचं, मॉडेल हे बेसिक स्ट्रक्चर आहे. बेसिक म्हणजे कोणत्या सोबत कोणतं क्रियापद, कोणत्या मॉडेलची रचना कशी असते. मॉडेल हॅड चुकलं, मॉडेल हॅज चुकलं, मॉडेल हॅव करेक्ट, पण मॉडेल हॅव जर लिहिलं असेल तर पुढचं क्रियापद तिसऱ्या रूपात, एकटंच मॉडेल लिहिलं असेल तर फक्त पुढे V1 चालेल, आणि V1 बी कोणत्या रूपात चालेल, कुठल्याही बिना प्रत्ययाचं चालेल. यस नको, यस नको, ईडी नको, आयएनजी नको, काहीच नको, फक्त प्लेन रूप पाहिजे. ठीक आहे, चला आता बघूया आपण क्रियापद काही भरता येतात का. बघा आय डॅश टीच युअर लेसन, आता सांगितलं मला थ्रेट दाखवायची, काय दाखवायची, थ्रेट, धमकी दाखवायची. सांग बरं काय लिहू मग,
धमकी दाखवण्यासाठी कुठलं मॉडल ऑक्झिलरी वापरू शकतो मी? तर यस, करेक्ट, आय विल टीच यू अ लेसन. चांगला धडा तुला शिकवेन. करेक्ट आहे. पहा, वी इट दॅट वी डॅडॅस लिव्ह या वाक्यातून मला पर्पज सांगायचा आहे, तर कुठलं मॉडल ऑक्झिलरी लिव्ह? मी पुन्हा एकदा सांगतो, रेग्युलर क्लास शिकवताना मी हे वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे किंवा वेगळ्या पद्धत असते. फास्ट ट्रॅक बॅच मध्ये किंवा रिव्हिजन बॅच मध्ये किंवा माइंड मॅप बॅच मध्ये काय फरक होणार आहे, तर इथं तुम्हाला डायरेक्ट मुद्द्याचं सांगितलं जाणार आहे, बाकीचं काही सांगितलं जाणार नाही. याचा अर्थ बाकीचं महत्वाचं नाही का? बाकीचंही खूप महत्वाचं आहे, पण आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये परीक्षार्थी व्हायचंय, ज्ञानार्थी नाही. कारण शेवटच्या टप्प्यात कसाही पडो मार्क पडला पाहिजे, कसाही पडो मार्क पडला पाहिजे. मग किमान मला काही त्यातल्या गोष्टी माहित आहेत का? कारण आपल्या आयोगाचं म्हणणं आहे तुम्हाला किमान तुमचं नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे. आता मला पर्पज जर सांगायचं असेल तर मला दॅट सोबत कशाचं मॉडेल जोडावं लागतं? कशा जोडावं लागतं? दॅट मेचं. याचाच अर्थ इथं काय मॉडेल पाहिजे? दॅट मे. कारण दॅट मेच्या रचनेनं काय सांगितलं जातं? कधी बी पर्पज सांगितलं जातो. मग वी इट दॅट वी मे लिव्ह, आपण खातो जेणेकरून आपण जगू शकू. खाण्याचा उद्देश दिलाय जगणे, हा पर्पज झाला. खाली बघा, मॉरल एज्युकेशन डॅडॅस हॅव बीन टॉट इन द युनिव्हर्सिटीज लॉंग बॅक. आता इथं मी काय सांगितलं मगाशी, जर वाक्यात मॉरल कुठेही शब्द वापरला असेल, मॉरल वापरलाय, मॉरल ऑब्लिगेशन वापरलाय, मॉरल ड्युटी वापरलाय, मॉरल जर शब्द तुमच्या वाक्यात आला असेल तर कुठलंही विचार अतिरिक्त करता डायरेक्ट तुमचा आउट टू कडे तुम्हाला जायचंय. कारण मॉरलचाच अर्थ असतो आउट टू, नैतिक जबाबदारी. काय? नैतिक जबाबदारी. मग मॉरलचं उत्तर आहे ओ यू आउट टू. बरोबर आहे. मग मॉरल शब्दामुळे आपल्याला मॉरल ही हिंट आहे, त्यामुळे आउट टू आपण उतरलेलं गरजेचं आहे. पुढे बघा, टुडेज ऑफिस वर्क इज डन, यू डॅडॅस गो नाव. टुडेज ऑफिस वर्क इज डन, डॅडॅस गो नाव. आता परमिशन दिले बघा, पण लक्षात ठेवा पोरांनो, परमिशन कॅन पण आहे, परमिशन कुडून पण आहे, परमिशन उडून पण आहे, परमिशन मेन पण आहे. परमिशन मागताना बघा, जर मी असं म्हणलो ना, कॅन यू गिव्ह मी युअर पेन, कॅन मी गिव्ह युअर पेन, ते म्हणलं नाही 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 तर नाही, जा खड्ड्यात, मला बी गरज नाही. म्हणजे कॅन हा एवढा उद्धट असतो ना, त्याला काही फरक पडत नाही, पुढच्यानी गोष्ट करू नाही तर न करू. तू म्हणलं ना, ए कॅन यू गिव्ह मी युअर सीट, त्याला नाही 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 तर नाही, एवढं काय कॅन त्रास असून समोरच्याला त्रास होत नाही, कॅन नॉर्मल. कुड मध्ये जास्त नम्रता आहे, कुड आय यूज युअर पेन प्लीज, ते म्हणलं नो प्लीज, नो नो, ओके नो प्रॉब्लेम. ह्या उड मध्ये जर गेलं ना, त्या उड मध्ये अजून जास्त नम्रता आहे, कुड आय यूज युअर पेन प्लीज, नो प्लीज, नो नो प्लीज. ठीक आहे, घ्या. म्हणजे उडचा अर्थ असतो की तुम्हाला समोरून असं रिस्पॉन्स मिळावा की हो तुमच्या प्रश्नाला, तुमच्या विनंतीला समोरच्याने मान द्यावा, इतकं तुम्ही नम्रता आधारित होतात, ते उड आहे. आणि साधारणपणे मेचा वापर कधी केला जातो, तर मेचा वापर परमिशनच आहे, पण साधारणपणे ऑफिशियल परमिशन असते. ऑफिस म्हणजे कार्यालयीन परमिशन असते. तुम्ही मित्र मित्र बाहेर उभा आहेत आणि तुम्ही म्हणलं फ्रेंड्स कॅन आय गो नाव, तर करेक्ट आहे. फ्रेंड्स फ्रेंड्स उभा आहे असं म्हणायचं, फ्रेंड्स मे आय गो नाव, माय वाईफ इज वेटिंग. थोपडी देते पोरं. अबे तुझी वाईफ वाट पाहू नाही तर नाही हो, पण तू वाक्य यू मे नको वापरू, मे आय गो. काय वापर? कॅन आय गो. कारण तुम्ही बाहेर वापरताना कॅन वापरू शकता परमिशनसाठी, पण ऑफिसमध्ये वापरताना तुम्ही वापरलं पाहिजे मे. कारण तुम्ही लक्षात ठेवा, आताही तुम्ही ऑफिसमध्ये जाताना काय म्हणतात? मे आय कम इन सर. का असं म्हणतात? अय बॉस कॅन आय कम इन, अय बॉस कॅन आय कम इन. बॉस तुम्हाला तिथला गोटा फेकून मारेल, चालत नाही. तिथं मेच वाक्य वापरावं लागतं, मला मेच वापरावं लागतं, कारण मे हे ऑफिशियल रिक्वेस्ट असते, लक्षात ठेवायचं. मग हे वाक्य काय बघा, टुडेज ऑफिस वर्क इज डन, यू मे गो नाव. का? कारण हे कसलं वर्क आहे? ऑफिस वर्क आहे. कसलं वर्क आहे? हे ऑफिस वर्क आहे. यू मे गो नाव. समजतं मित्रांनो, जरी फास्ट ट्रॅक बॅच असली तरी तुम्हाला हे समजलं पाहिजे, कारण फास्ट ट्रॅक असलं म्हणून काय झालं, मुद्दे तर कळले पाहिजेत, पळत तर सुटवू शकत नाही आपण, पॉईंट तर कळले पाहिजेत आपल्याला. समजतं डोक्यात चाललंय. आता बघा, आता तुम्हाला हे मे उत्तर कसं आलं कळलं का? चला आता एक उदाहरण बघा, इथे लिहितो. आपल्या माइंड मॅप मध्ये तुम्हाला जागा दिली बघा खाली 7वं उदाहरण लिहिण्यासाठी, 6वं उदाहरणासाठी. आता समजा असं वाक्य लिहायचं आहे, असं वाक्य आहे, वर्क हार्ड लेस्ट यू डॅश फेल. आता तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी मध्ये शिकवलंय, जर तुमचं वाक्य लेस्टचं पेअर मधलं असलं, लेस्टच्या पेअर मध्ये, जर वाक्य तुमच्या लेस्टच्या पेअर मधलं असलं, बघा जरा इकडे दिलंय का, चेक करू आधी, लेस्टची पेअर दिले का बघा. जर वाक्य तुमचं लेस्टच्या पेअर मधलं असेल तर त्याचं मॉडल ऑक्झिलरी काय जोडलं पाहिजे? शुड.
कारण लेस्टची पेअरच शूड असते. लेस्ट शूड, लेस्ट शूड, लेस्ट मी लेस्ट कॅन लिहायचं नाही, लेस्ट टू शूड लिहावं लागते. मग अशा वाक्यात आपलं उत्तर असलं पाहिजे, हा सांगा, वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. लेस्ट यू शुड फेल. समजतंय पोरांनो? मी मॉडेल ऑक्झिलरीचं तुमचं रिव्हिजन करतोय, तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी शिकवत नाहीये. मी तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी जेन्युइनली शिकवत नाहीये. तुम्ही जो अभ्यास केलाय त्याला रिवाइज करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी आवंकर सरांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणती बॅच केलेली आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की हे त्यांना किती सहज सोपं जात आहे. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस साहजिकच जास्त होते. ठीक आहे, त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, आधी कुठली ना कुठली बॅच करून घ्या. मी माझा हट्टच आहे की शक्यतो तुम्ही जर माझीच बॅच जर केली तर तुम्हाला जास्त अशा ट्रिक्स समजतील, जास्त लवकर सराव होऊन जाईल फास्टॅगचा. ठीक आहे, चला. त्यामुळं ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी जर अजूनपर्यंत आपली कुठली रेग्युलरची बॅच किंवा ऑनलाईनची बॅच केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. अतिशय सुंदर बॅचेस आपण रेकॉर्ड केलेले आहेत आणि लेटेस्ट आहेत, अपडेटेड आहेत, आहे ना. जवळपास 150 पर्यंत लेक्चर तुम्हाला आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. सगळे क्वेश्चन पेपर आहेत, सगळे पेपर अनालिसिस आहे, प्रॅक्टिस पेपर आहेत, व्होकॅब्युलरी पेपर आहेत, व्होकॅब्युलरी अनालिसिस आहे, सगळं त्यामध्ये आहे. ठीक आहे, चला. अजून एक वाक्य बघा इथं. आता याचं वाक्य बघा, आय यूज टू सिट अंडर दिस ट्री. आय यूज टू सिट अंडर दिस ट्री. परीक्षेत काय विचारतात बघा, इथं काय करतात, या यूज टू ला अंडरलाईन देतात आणि सांगतात ह्या यूज टू ला अशा पद्धतीने बदला, अर्थ पण नाही बदलला पाहिजे पण मॉडेल ऑक्झिलरी बदललं पाहिजे. अर्थ नाही बदलला पाहिजे पण वाक्याचं मॉडेल ऑक्झिलरी बदललं पाहिजे. मग तुम्हाला मी सांगितलंय यूज टू ला बदलायचं असेल तर वाक्य कशाने लिहावं लागतं, शाबास, कशाने लिहावं लागतं, व्हेरी गुड, वुड न लिहावं लागतं. मग तुम्ही यूज टू ला काढा, आय वुड सिट अंडर दिस ट्री, असं वाक्य होईल. आय वुड सिट अंडर दॅट किंवा दिस ट्री, या झाडाखाली मी बसत असायचो. काय काय करत होता माहित नाही पण बसत असायचो. तुम्हाला समजतंय का हे मित्रांनो? हे रिव्हिजन बॅच आहे, रिव्हिजन चालू आहे आपली, रिव्हिजन बॅच. ग्रुप सी मेन्स परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा, डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा, परीक्षा कोणतीही असो, उघडा डोळे आणि बघा हे. ठीक आहे, चला लेडीज अँड जेंटलमन पुढं. ठीक आहे, अजून बघा, असं वाक्य समजा तुमच्या समोर, आय डॅडॅस submit the form as today is the last date. तर इथं कोणतं मॉडेल ऑक्झिलरी भरलं पाहिजे? आय डॅडॅस सबमिट द फॉर्म ॲज टुडे इज द लास्ट डे. हा सांगा वर्गातल्या पोरांनो, ऑनलाईनचे ऑफलाईनचे पोरं सांगा, कारण ऑनलाईन वाल्यांचा रेकॉर्ड आहे. ऑनलाईनचा आवाज मला येणार नाही, ऑफलाईनचा मला आवाज येईल परंतु तुम्हाला येणार नाही. आता बघा, हे टुडे इज द लास्ट डेट, हे लास्ट डेट काय इंडिकेट करतं की लास्ट डेट तुम्हाला इंडिकेट करतं की वाक्यातून काहीतरी कंपल्शन दाखवलंय. आणि मग कंपल्शन सांगायचं असेल तर तुमचं मॉडेल ऑक्झिलरी काय असलं पाहिजे? शाबास, मस्ट. म्हणजेच आय मस्ट सबमिट द फॉर्म ॲज टुडे इज द लास्ट डेट. आज शेवटची तारीख आहे, मला फॉर्म भरलाच पाहिजे. आता त्यांनी कुठं सांगितलं नाही कंपल्शन आहे, पण ह्या शब्दातून कळतं लास्ट डेट आहे म्हणल्यावर बंद नाही, भरलंच पाहिजे, नाही तर बोंबला, फॉर्मच सबमिट होणार नाही उद्या. समजते का? पुढे बघा, समजा असं वाक्य बघा, त्यांनी सांगितलंय यू डॅश रिस्पेक्ट द ओल्ड. आणि परीक्षेत सांगितलं जातं रिराईट द सेंटेन्स युजिंग करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी, किंवा रिराईट द सेंटेन्स किंवा कंप्लीट द सेंटेन्स युजिंग मॉडेल ऑक्झिलरी शोईंग मॉरल ऑब्लिगेशन. या वाक्यामध्ये असं मॉरल ऑक्झिलरी भरा ज्याच्यातून मॉरल ऑब्लिगेशन दाखवलं जाईल. यू डॅश रिस्पेक्ट द ओल्ड. मग जेव्हा तुम्हाला मॉरल ऑब्लिगेशनचं मॉरल ऑक्झिलरी वापरायला लावेल तर मॉरल ऑब्लिगेशन लक्षात ठेवायचं आउट टू नसतं, तर साधारणपणे आउट टू ला शुड न रिप्लेस करता येतं, तुम्हाला माहिती आहे. पण अशा वेळेस मॉरलचा शब्द विचारलाय, मॉरल ऑब्लिगेशन विचारलंय, ऑप्शन मध्ये शुड पण आहे आणि ऑप्शन मध्ये आउट टू पण आहे, तर अशा वेळेस लक्षात ठेवा तुमचं उत्तर हे आउट टूच आहे. इन केस आउट टूचं ऑप्शन नसेल तरच मात्र तुमचं उत्तर शुड आहे, पण आउट टू आणि शुड असताना उत्तर मॉरल साठी फक्त आणि फक्त आउट टूच घ्यायचंय. म्हणजे यू आउट टू रिस्पेक्ट द ओल्ड. वृद्धांचा
मोठ्यांचा तू सन्मान केला पाहिजे. का का मॉरल ऑब्लिगेशन आहे, मॉरल ड्युटी आहे, नैतिक कर्तव्य, नैतिक जबाबदारी आहे आणि नैतिकता तुमची ही या आउटपुटने दर्शवली जाते. फास्ट ट्रॅक बॅच सांगतोय. कशी फास्ट ट्रॅक सांगतोय? बॅच ट्रॅक बघायचं. आता बघा मी एक वाक्य लिहितो इथं, नीट लक्षात ठेवा सगळं. यू कॅन यूज माय फोन, असं एक वाक्य बघा. दुसरं बघा, यू कॅन गेट हर्ट. इथं वाक्य बघा, यू कॅन बी पनिश्ड. आणि दुसरं वाक्य बघा, यू कॅन लिफ्ट द पेज किंवा यू कॅन लिफ्ट दिस टेबल, असे वाक्य बघा. आता कधी कधी एखाद्या वाक्यातून मॉडेलनं काय दर्शवलंय असं विचारतात. जसं की इथं कॅन आहे, इथं पण कॅनच आहे, इथं पण कॅनच आहे आणि इथं पण कॅनच आहे. पहा मित्रांनो, कॅननं काय केलं जातं बघा, कॅननं परमिशन पण दाखवले जाते, कॅनने ॲबिलिटी पण दाखवली जाते, कॅनने पॉसिबिलिटी पण दाखवली जाते, कॅननं ऑफर पण दिली जाते, कॅनने अनेक गोष्टी केल्या जातात. मग वाक्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे की वाक्याचा संदर्भ काय आहे यावरून तुम्हाला सांगायचं कॅननं नेमकी तिथं काय केलेलं आहे. जसं की पहिलं उदाहरण बघा, पहिल्या वाक्यात म्हणतंय यू कॅन यूज माय फोन, यू कॅन यूज माय फोन, तुम्ही माझा फोन वापरू शकता. याचा अर्थ हे काय झाले, माझी तुम्हाला ऑफर झाली आहे ना. तुम्ही नुसतं असं बघत बसलाय, मी फोन बोलतोय, तुम्ही फोनकडे तशा नजरेने पाहताय. मग म्हणलो अरे कुणाला फोन करायचा आहे का, लाजू नको, कुणाला फोन करायचा आहे का, हा चल यू कॅन यूज माय फोन, हा फोन तू वापरू शकतोस. पण ही एक प्रकारची त्या वाक्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की एक प्रकारची मी तुम्हाला ऑफर दिलोय, यू कॅन यूज माय फोन, तुम्ही माझा फोन वापरू शकता, तुम्ही माझा लॅपटॉप वापरू शकता, तुम्ही माझा क्लास कधीही जॉईन करू शकता, आता लगेच जॉईन करू शकता, ही माझी तुम्हाला काय आहे ऑफर आहे. ही कॅन दर्शवली पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यात सुद्धा कॅनच आहे बघा, पण वाक्य काय, यू कॅन गेट हर्ट, तुला हर्ट होऊ शकतं, ही काय झाली रे, ही पॉसिबिलिटी झाली. तुला वेदना होऊ शकतात, ही शक्यता झाली. मग याला म्हणतात, या वाक्यातून कॅननं काय दाखवली, पॉसिबिलिटी. काय दाखवली, पॉसिबिलिटी. आता तिसऱ्या वाक्यात सुद्धा कॅनच आहे. तिसऱ्या वाक्यात सुद्धा काय कॅन आहे, यू कॅन बी पनिश्ड, तुम्हाला शिक्षा होऊ शकते, यू कॅन बी पनिश्ड, यू कॅन बी पनिश्ड, ही सुद्धा काय झाली रे, एक प्रकारची पॉसिबिलिटी झाली. ही सुद्धा एक प्रकारची काय झाली, पॉसिबिलिटी झाली. चौथ्या वाक्यात बघा काय आहे, काय वाक्यात चौथ्या बघा, यू कॅन लिफ्ट दिस टेबल, तुम्ही ही टेबल उचलू शकतोस, ही झाली तुझी ॲबिलिटी आहे ना. म्हणजे तुझ्यात तशी क्षमता आहे, तुझ्यात तशी ताकद आहे, यू कॅन लिफ्ट दिस काय ते, यू कॅन लिफ्ट दिस टेबल, हा टेबल तू उचलू शकतोस. म्हणजे तुझ्यात ते सामर्थ्य आहे, तुझ्यात ते शक्यता आहे, ताकद आहे. म्हणजे कॅननं एखाद्या वाक्यात किंवा कोणत्या वाक्यामध्ये मॉडेलनं काय कार्य केलंय हे वाक्य वाचल्यावर आपल्याला आपोआप कळणार आहे. तसं शिकायला गेलं तर रेग्युलर बॅच मध्ये बघा खूप मस्त शिकवलंय मी हे. इथं फक्त मी तुम्हाला ते काय करून दिलं, रिवाइज करून दिलं की मॉडेल ऑक्झिलरीला कसं वापरलं जातं. आय होप द्या तुम्हाला सगळ्यांना हे समजत असेल. त्यामुळं माइंड मॅप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कळलं का, माइंड मॅप असणं सोबत गरजेचा आहे. आय होप द्या तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीचा चांगला सराव झाला असेल, चांगलं रिव्हिजन झालं असेल. चला पुढे जाऊया आपण. पाहता अतिशय महत्वाचा मॉडेल ऑक्झिलरीचा हा भाग आहे बघा. मॉडेल ऑक्झिलरीमध्ये पाहता, मॉडेल ऑक्झिलरीमध्ये नीड आणि डिअर सुद्धा क्रियापदे आहेत. मॉडेल ऑक्झिलरीमध्ये हे दोन क्रियापदे सुद्धा आहेत पोरांनो. मॉडेल ऑक्झिलरीमध्ये हे दोन सुद्धा क्रियापद आहेत. कोणते रे, एक आहे नीड आणि एक आहे डिअर, हे दोन क्रियापदे सुद्धा आहेत. पण आता फंडा बघा कसा याचा मित्रांनो. नीड आणि डिअर ही क्रियापदे लक्षात ठेवायचं. नीड व डिअर यांचा वापर मॉडेल्स तसेच इथं बॉक्स येतो, तसेच ऑर्डिनरी व्हर्ब म्हणजे जे जनरल व्हर्ब असतं ते, तसेच ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून देखील होतो. बॉक्स इथं नाहीये, बॉक्स इथं नाही, हा बॉक्स नाहीये बघा. नीड व डिअर यांचा वापर मॉडेल्स तसेच ऑर्डिनरी व्हर्ब्स म्हणून देखील होतो. हा एक अतिशय महत्वाचा आपल्याला पॉइंट आहे. म्हणजे पाहता बरं का, नीट लक्ष ठेवा.
कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट हे मॉडेल जर झाले त्यासोबत नीड आणि डिअर हे सुद्धा दोन मॉडेल ऑक्झिलरी आहेत. फक्त फंडा काय की नीड आणि डिअर यांना जनरल क्रियापद किंवा आपले जे ऑर्डिनरी क्रियापद असतात जसे की टेक, मेक, गो, सिट असे ऍक्शन करणारे ते म्हणून सुद्धा वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल कसं, जरा इकडे बघा, आता मी असं वाक्य लिहिलं बघा, आय नीड नॉट टेल अ लाय, असं एक वाक्य. आय नीड नॉट टेल अ लाय. इथलं आय डिड नॉट नीड टू गाईड हर. आय डिड नॉट नीड टू गाईड हर. आता चेक करा पोरांनो, इथं पण नीड आहे आणि इथं पण नीड आहे, इथं पण नीड आहे. पण आपला प्रश्न असा परीक्षेत विचारतात, हे अति महत्वाचं, म्हणजे आजच्या या पहिल्या सेशनमध्ये जर सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर नीड आणि डिअर आहे. म्हणजे बाकीचं तुम्ही शिकलात हे मला माहिती, हेही शिकलात ते पण मला माहिती आहे. पण मित्रांनो, कुठं तुम्ही काय शिकलात हे आयोगाला माहित असतं, पण नेमकं काय माहित पाहिजे, त्यातलं नेमके काय माहित पाहिजे याच्यावरती आयोग जास्त भर देतं आणि तिथंच आपण मार खातो. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये मला माहिती, मी केलेलं आहे, मी बघितलेलं आहे, माझा अभ्यास झालेला आहे, याला काही व्हॅल्यू राहत नाही जोपर्यंत तुमच्याकडे पोस्ट नाही येत. सो डोंट टेक रिस्क अंटिल यू गेट युअर नेम इन द फायनल लिस्ट. तुम्ही तुमचं नाव जोपर्यंत अंतिम यादीत घेत नाहीत किंवा पाहत नाहीत तोपर्यंत तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही. ठीक आहे, आता चेक करा. आय नीड नॉट टेल अ लाय असं एक वाक्य आणि आय डिड नॉट नीड टू गाईड हर असं एक वाक्य. दोन्ही वाक्यात नीडच आहे. मग एखाद्या वाक्यात नीड कधी मॉडल ऑक्झिलरी आहे, एखाद्या वाक्यात डिअर कधी मॉडल ऑक्झिलरी आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जरा चेक करा कसा. पाहिजे नीड आणि डिअर आहे, नीड आणि डिअर आहे. चेक करा, नीड आणि डिअर दिसलं ना, चेक करा. आता पाहता, जर तुमच्या वाक्यात नीड आणि डिअरच्या पुढे नॉट आहे, लक्षात ठेवा, किंवा नीड आणि डिअरचा वापर प्रश्न विचारण्यासाठी झालाय बघा सुरुवातीलाच. जर वाक्यात नीड आणि डिअरच्या पुढे नॉट आहे किंवा प्रश्नचिन्ह वापरलंय, लक्षात ठेवा अशा वाक्यातला जो नीड आणि डिअर आहे तो आहे तुमचा मॉडेल, तो आहे तुमचा मॉडेल. आणि मॉडेल असल्यामुळं त्याच्या पुढचं क्रियापद हे मूळ रूपातच लिहावं लागतं, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं क्रियापद हे मूळ रूपातच लिहावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता इकडे चेक करा, जर तुमच्या वाक्यामध्ये नीड आणि डिअर च्या पाठीमागं नॉट आहे बघा, नीड आणि डिअरच्या पाठीमागं नॉट आहे बघा, तर लक्षात ठेवायचं नीड आणि डिअरच्या जर पाठीमागं नॉट असेल तर नीड आणि डिअर तिथं ऑर्डिनरी व्हर्ब आहेत बघा, ऑर्डिनरी व्हर्ब. आणि म्हणून ऑर्डिनरी व्हर्ब असल्या कारणानं याच्या पुढे लिहिताना जे क्रियापद येणार आहे ते V1 मध्ये न येता हे 2+V1 मध्ये येतं. हे कशात येतं? 2+V1 मध्ये येतं, हे लक्षात ठेवायचं. मॉडेलच्या सोबत येणारं V1 आहे, पण ऑर्डिनरी व्हर्ब सोबत येणारं 2+V1 आहे. मग एखादं नीड आणि डिअर तुम्हाला मॉडेल कधी आहे आणि ऑर्डिनरी व्हर्ब कधी ते कळेल का? जरा मी इथंच वाक्य लिहून बघतो म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. समजा असं वाक्य बघा, आय, किंवा असं वाक्य लिहितो, यू नीड नॉट कॉल मी. आणि दुसरं वाक्य बघा, यू डू नॉट नीड टू कॉल मी. तिसरे वाक्य बघा, नीड यू कॉल मी. 3 वाक्य लिहित बघा, बारकाईने बघा, काही टेन्शन घेऊ नका, ताणतणाव करू नका, एकदम रिलॅक्स बघा. आता चेक करा, मी जी ट्रिक्स लिहिली त्या ट्रिक्स मध्ये, फास्ट ट्रॅक असल्यामुळे ट्रिक्स लिहिली, त्या ट्रिक्स मध्ये हे बसतंय का बघा. यू नीड नॉट कॉल मी, यू डू नॉट नीड टू कॉल मी, नीड यू कॉल मी. पाहता बघा, इथं नीड आहे तुमचं, दिसलं का नीड? आता नीडच्या पुढे नॉट आहे बघा, नीड डिअरच्या पुढे नॉट आहे. नीड डिअरच्या जर पुढे नॉट असेल, नीड डिअरच्या पुढे जर नॉट असेल, समजून घ्या की इथं हे जे नीड वापरलंय ते काय असलं पाहिजे? मॉडेल. ते काय असलं पाहिजे? मॉडेल. आणि मॉडेल जर असेल तर पुढे V1 असलं पाहिजे. मग हे V1 आहे का? येस, करेक्ट, V1 आहे. याचा अर्थ पहिलं वाक्य मॉडेलचं आहे आणि पुढे ते ग्रामॅटिकली सुद्धा बरोबर आहे. आता दुसरं वाक्य बघा, इथं नीडच आहे बघा, इथं नीडच आहे, पण नीडच्या पाठीमागं नॉट दिसते तुम्हाला, नीडच्या पाठीमागं नॉट आहे बघा. नीड आणि डिअरच्या जर पाठीमागं नॉट असेल तर नीड आणि डिअर तुमचं काय? ऑर्डिनरी व्हर्ब आहे. मग हे समजून घ्या की इथं जे नीड वापरले ते ऑर्डिनरी व्हर्ब आहे.
मग आता ग्रामर चेक करा, जर हे ऑर्डिनरी व्हर्ब असेल तर पुढचं क्रियापद 2 + V1 मध्ये पाहिजे. मग हे 2 + V1 मध्ये आहे का? तर बिलकुल आहे. याचा अर्थ हेही वाक्य करेक्ट आहे, परंतु इथं हे मॉडेल नाहीये. दुसऱ्या वाक्यामध्ये नीड हे मॉडेल नाहीये, पहिल्या वाक्यामध्ये नीड हे मॉडेल आहे. समजतंय का बघा बरं एकदा? समजतंय का बघा? समजलंच पाहिजे, का नाही समजणार? समजलंच पाहिजे, कारण ही प्रॅक्टिस करतोय आपण, याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता चेक करा. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, मी डायरेक्ट प्रश्नचिन्ह वापरले. तिसऱ्या वाक्यात काय वापरले? प्रश्नचिन्ह. नीड आणि डिअरच्या वाक्यात जर प्रश्नचिन्ह असेल, नीड आणि डिअरचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी केला असेल तर नीड आणि डिअर तुमचं काय मॉडेल आहे. मग इथं नीड न प्रश्नचिन्ह केलाय, याचा अर्थ नीड हे आपलं काय इथं मॉडेल आहे. काय हे मॉडेल आहे. मग जर मॉडेल असेल तर पुढे V1 पाहिजे, तर बघा हे V1च आहे कॉल, हे कॉल V1च आहे. याचाच अर्थ पहिल्या वाक्यात आणि तिसऱ्या वाक्यात मॉडेल आहे, दुसऱ्या वाक्यात मात्र नीड हे ऑर्डिनरी व्हर्ब आहे. दुसऱ्या वाक्यात मात्र नीड हे ऑर्डिनरी व्हर्ब आहे. थोडा फरक कळायला लागला का? माइंड मॅप भरून घ्या व्यवस्थित. माइंड मॅप व्यवस्थित भरून घ्या. नीड आणि डिअर या मॉडेल ऑक्झिलरीला ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून सुद्धा वापरता येतं. कसं? त्याचे हॅट्रिक्स आहेत 2. कसं? त्याचे हॅट्रिक्स आहेत 2. समजते का? त्याचे हॅट्रिक्स आहेत 2. आता बघा 2 मिनिटात सांगतो. आता बघा 2 मिनिटात सांगतो. हे पाठीमागे उदाहरण घेतले आपण बघा. आय नीड नॉट टेल अ लाय. आता नीडच्या पुढे नॉट आहे बघा, पुढे नॉट. नीडच्या पुढे नॉट आहे बघा इकडं. नीडच्या पुढे नॉट आहे, तर सांगा नीड काय असेल तिथं? मॉडेल. मग नीडच्या पुढे काय आहे? V1 चं रूप पाहिजे, कारण हे नीड इथं काय मॉडेल. आता इथं नीडच्या पाठीमागं नॉट आहे, समजून घ्या. हे नीड इथं काय आहे? ऑर्डिनरी व्हर्ब. आणि जर ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून जर वापरला असलं तर लक्षात ठेवायचं पुढे 2 + V1 आलं पाहिजे. मग हे बघा 2 + V1. समजतंय का? समजतंय का मित्रांनो? समजतंय का सांगा? मी पुन्हा एकदा सांगतो, मी जसं तुम्ही बॅच जॉईन केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी, तुमचा उद्देश मला माहिती आहे की तुमचा उद्देश आहे रिव्हिजन करणं. तुम्ही जे अभ्यास केला त्याला रिवाइज करायचं आहे, कारण कसं मी सचिन तेंडुलकर जगातला एक्सपर्ट होता, विराट कोहली जगातला 1 नंबरचा खेळाडू आहे, पण तरीही त्याला रिव्हिजनची गरज असते, तरी त्याला प्रॅक्टिसची गरज असते. अन्यथा तो ऐन टायमाला अतिशय मौक्याच्या ठिकाणी 0वर आउट होऊ शकतो. मग 0वर आउट झाल्यानंतर त्याच्या एक्सपर्टला, त्याच्या हसण्याला काही किंमत राहत नाही, कारण तो मॅच हारलेला आहे. तसं सेम तुम्ही किती अभ्यास केला, मराचा अभ्यास केला, खूप अभ्यास केला, पण अंतिम टप्प्यात त्याला सराव दिला नाही, रिव्हिजन दिला नाही, तुम्ही 0वर आउट होण्याची शक्यता असते. 0वर आउट याचा अर्थ परीक्षेत मार्क कमी पडणं, ऐन टायमाला रिव्हिजन न मिळणं. याच्यामुळे बरेच मुलं लक्षात ठेवा पास पासून नापास पर्यंत झालेले, ना लागलाय त्यांच्या पाठीमागे. म्हणून माझं वाक्य काय आहे? डोंट टेक रिस्क अंटिल यू गेट युअर नेम इन द फायनल लिस्ट. अंतिम यादीत जोपर्यंत नाव येत नाही तोपर्यंत रिस्क घ्यायची नाही, शिकत चालायचं, प्रॅक्टिस करायचं. माहित नसलं तर माहित करून घ्या, माहित असलं तर सराव करून घ्या, आणि सराव झाला असेल तर परफेक्शन करून घ्या. एकदा परफेक्शन आलं की तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवता येणार आहेत. अजून एक उदाहरण बघा. समजा असं वाक्य लिहिलं, he dare not to ask me anything. He dare not to ask me anything. He does not dare ask me anything. बघा, he dared to ask me something wrong. आणि पुढे बघा, dare you ask me my name? आता मला एवढंच सांगा पोरांनो, तुम्हाला हे चांगलं समजलं बघू. इथं डिअर आहे, इथं डिअरच आहे, या 2 बद्दल आधी बघू, आणि इथं डिअर आहे. मी तिसऱ्या वाक्याबद्दल बोलत नाही. पहा, या डिअरने डायरेक्टच प्रश्न विचारलाय बघा. आता ह्याच्यात तुम्हाला डाऊटच नाही, कारण एखाद्या डिअर आणि नीडने जर डायरेक्ट प्रश्न केला असेल तर लक्षात ठेवा ते मॉडेल आहे. डिअरने जर डायरेक्ट प्रश्न केला असेल, नीडनं डायरेक्ट प्रश्न केला असेल तर लक्षात ठेवा मॉडेल आहे. आणि मॉडेल असेल तर पुढे V1 चं रूप पाहिजे, तर आज हे V1 चं रूप आहे करेक्ट.
म्हणजे पहिल्यांदा कळलं हे मॉडेल आहे आणि दुसऱ्यांदा कळलं ग्रामर करेक्ट आहे, याला करेक्ट करून टाकू. आता खाली बघा 1 नंबरचं वाक्य, या तिसऱ्याला मी 2 मिनिटं थांबवणार आहे. आता इथं बघा, ही डेअर नॉट टू आस्क मी. आता डेअरच्या पुढे नॉट आहे बघा, डिअरच्या पुढे नॉट आहे बघा, जरा इकडे डिअरच्या पुढे नॉट आहे, चेक करा, डिअरच्या पुढे नॉट आहे. डिअरच्या पुढे जर नॉट असेल तर ते मॉडेल आहे बघा. डिअरच्या पुढे जर नॉट असेल तर मॉडेल आहे. बघूया तसं घडलंय का. डिअरच्या पुढे नॉट आहे तर समजून घ्या हे काय आहे, मॉडेल आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या वाक्यात कळलं की डिअरच्या पुढे नॉट आहे मग ते मॉडेल आहे. मग आता काय झालं की जर हे मॉडेल असेल, डिअरच्या पुढे नॉट असल्यामुळे जर मॉडेल असेल तर मॉडेलच्या पुढे 2+v1 लिहित नाहीत, मॉडेलच्या पुढे 2+v1 लिहित नाहीत. कसं काय, कसं काय बरं. मॉडेलच्या पुढे येण्याचा अधिकार कोणाचा आहे, फक्त v1 चा अधिकार आहे. याचा अर्थ हे वाक्य मॉडेलचं आहे पण ग्रामॅटिकली चुकीचं आहे. हे टू आस्क नको, फक्त आस्क पाहिजे. टू आस्क नको, फक्त आस्क पाहिजे. मग आता तसं इकडे बघा, आता इथं डिअरच्या पाठीमागं नॉट आहे, डिअरच्या पाठीमागं नॉट आहे. मग पाठीमागं जर नॉट असेल डिअरच्या, बघा डिअरच्या पाठीमागं जर नॉट असेल तर डिअर तुमचा काय आहे, ऑर्डिनरी आहे. आणि ऑर्डिनरीच्या नंतर लक्षात ठेवा 2+v1 येतं. मग आता बघा, मग डिअरच्या पाठीमागं नॉट आहे, याचा अर्थ इथं डिअर तुमचं हे ऑर्डिनरी व्हर्ब आहे. काय तुमचं ते ऑर्डिनरी. मग जर ऑर्डिनरी व्हर्ब असेल तर पुढचं तुमचं वाक्य v1 पाहिजे का 2+v1. यस, 2+v1 पाहिजे. इथं आस नको, टू आस्क हवे. म्हणजे याचाच अर्थ असा झाला की तुम्हाला मॉडेल आहे का ऑर्डिनरी ते कळलं आणि नंतर आपण ग्रामर चेक केलं की ते का चुकलं का बरोबर आहे. आता तिसरं वाक्य बघा, आणि हे तिसरं वाक्य समजून सांगण्यासाठी मी इथे एक पॉईंट सांगतो बघा, तो काय. इथे एक पॉईंट सांगतो, तुमच्या माइंड मॅप मध्ये दिलेला आहे, माइंड मॅप मध्ये पॉईंट दिलेला आहे, पण सांगतो इथे नीट लक्षात ठेवा. माइंड मॅप मध्ये पॉईंट आहे तुमच्या, आणि तो पॉईंट असा आहे की मित्रांनो, तुमचं नीड असो नाही तर तुमचं डेअर असो, जर या शब्दांना यस किंवा ईडी प्रत्यय लागला, प्रत्यय लागल्यास बघा तुमच्या माइंड मॅप मध्ये आहे प्रत्यय असल्यास, नीड आणि डेअरला प्रत्यय असल्यास, नीड आणि डेअरला प्रत्यय असल्यास लक्षात ठेवायचं. नीड आणि डेअरला जर प्रत्यय असल्यास हे लक्षात ठेवायचं ऑर्डिनरी असतात, ऑर्डिनरी व्हर्ब. आणि ऑर्डिनरी व्हर्ब म्हणून पुढे काय लिहितात, 2+v1. लक्षात ठेवायचं. जर नीड आणि डिअरला येस किंवा ईडी प्रत्यय असल्यास ऑर्डिनरी व्हर्ब असतं आणि त्या पुढची क्रियापद 2+v1 लिहावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. आणि मग तसंच झालं नेमकी इथं. हा हे तुमच्या माइंड मॅप मध्ये आहे, काळजी करू नका, तुम्ही माइंड मॅप मध्ये भरताय. मग इथं बघा, इथं डिअरला ईडी प्रत्यय लागलाय, याचाच अर्थ हे डिअरला जर ईडी प्रत्यय लागला असेल तर ते ऑर्डिनरी व्हर्ब आहे. आणि जर हे ऑर्डिनरी व्हर्ब असेल, हे ऑर्डिनरी व्हर्ब असेल तर पुढे 2+v1 लिहावं लागतं, जे की 2+v1 इथं करेक्ट आहे. आता मला वाटतं तुम्हाला पूर्ण खात्री आली असेल की आपल्याला बेसिक क्रियापदाची जी काय किंवा महत्वाची जे काही परीक्षासाठी हायलाइटेड पॉइंट्स आहेत ते चांगले कळले असते. तर इकडे बघा, हा पॉइंट काय, नीड व डिअर यांना काय लागलं रे, यस ईडी प्रत्यय लागल्यास, लागल्यास लागण्यास नाही, लागल्यास, लागल्यास ते सांगा बरं. नीड व डिअर यांना ईडी प्रत्यय लागल्यास ते लिहायचं ऑर्डिनरी व्हर्ब, ते ऑर्डिनरी व्हर्ब असतात. तेव्हा पुढचे क्रियापद सांगा मग, v1 का 2+v1. तर पुढचे क्रियापद असतं 2+v1. तुमच्यापैकी कोण सांगेल नीड आणि डिअर कधी ऑर्डिनरी आणि कधी मॉडेल्स, न पाहता सांगायचं, फक्त न पाहायचं नाही कुठं, आणि सांगायचं नीड आणि डिअर कधी मॉडेल्स आहेत आणि कधी ऑर्डिनरी आहेत. नाही नाही, एक जण तसं तर सारी दुनिया हिरो असते. आठ वर सांगलं पाहिजे, मी सांगतो सर मला समजलं की नाही समजलं. काय साधा प्रश्न आहे, किती जणाला कळलं नीड आणि डिअर मॉडेल कधी आहे, ऑर्डिनरी कधी आहे. मॉडेल असल्यास पुढं काय, मग ऑर्डिनरी असल्यास पुढं काय, म्हण कारण एरर इथं येणार आहे. कोण सांगू शकता. आता सगळ्याला येते बरं का, हिंमत कोणाचीच नाही, म्हणजे आपल्यात कॉन्फिडन्स नाही, आपल्याला येतं यायचा. हा, आणि प्रश्न विचारल्यास, प्रश्न जर विचारला तर कोणी असेल मॉडेल नाही,
कारण तुम्ही वय कधी मुख्य क्रियापद प्रश्न विचारतात का रे? टेक यू असं असतं कधी? नाही ना. कॅन यू, विल यू, शॅल यू, इज यू, आर यू, सॉरी विल यू. कोणताही प्रश्न हा हेल्पिंग व्हर्बने केला जाईल, तसा कोणताही प्रश्न मॉडलने केला जाईल. मुख्य क्रियापदाने कधीही प्रश्न करता येत नसतात. म्हणून प्रश्न जर केला आहे समजायचं ते मॉडलच आहे, आणि मॉडल आहे मग पुढे V1च रूप वापरायचं आहे. उदाहरण तुमच्या समोर आहे. पहिलं उदाहरण बघा. आय नीड नॉट कॉल हर. पहा आता हे नीड नॉट आहे, नीडच्या पुढे नॉट आहे. हे काय आधी ते चेक करा. बरोबर आहे, शुअर आहे. मग पुढचं क्रियापद सांगा, V1 का टू V1? हे V1 आहे का? याचा अर्थ पहिलं वाक्य बरोबर आहे, नंतर भरू आपण ते काय म्हणून आहे. दुसरं वाक्य वाचा. आय नीड नॉट. इथं सुद्धा नीडच आहे आणि पुढं नॉटच आहे. हे काय आहे? बोला की. मॉडल आहे. मग मॉडल जर असेल तर पुढे रचना काय? मग हे टू बरोबर आहे का? मग दुसरं वाक्य चुकीचं आहे. तिसरं चला. आय डिअर. डिअरच्या पुढे नॉटच आहे. डिअर आणि नीड एकच असतात, पुढे नॉटच आहे. मग सांगा काय? नीड आणि डिअर एकच. हा मॉडल. मग मॉडल म्हणलं पुढं काय? मग हे आहे का V1? हे V1 आहे का? नाही, हे चुकलं. चौथं डिअर काय? डिअरच्या पुढे नॉटच आहे. डिअर काय? मॉडल. मॉडलच्या पुढे काय? मग हे आहे का V1? ओके, कळलं? आता इथं कंसात लिहूया. त्या वाक्यामध्ये जे आपण नीड वापरलंय ते काय आहे? बोला की. काय ते? मॉडल. दुसऱ्या काय वापरलंय ते काय? बोला की. मॉडल आहे पण चुकीचं आहे का नाही? मॉडल आहे पण रचना चुकीची आहे. तिसऱ्या मध्ये काय वापरलंय? मॉडलच आहे पण वाक्य बरोबर आहे. चुकलं, चुकीचं आहे. चौथ्या सुद्धा काय ते? मॉडलच आहे पण वाक्य बरोबरच आहे. तर खाली उदाहरण आहेत अजून. हा आता कोण सांगेल? एक जण. एक जण कोण सांगेल? नीड यू टू जॉईन दिस क्लास. एक क्लास जॉईन करण्याची गरज आहे का? हो बरोबर नाही. याचा इथं हा जो नीड आहे तो काय आहे? कारण काय विचारलं मी इथं? प्रश्न. मग सांगा नीड इथं काय म्हणून वापरला मी? मॉडल आहे. मग मॉडल म्हणलं की पुढे काय पाहिजे? मग हा टू बरोबर वापरलाय का? चुकलं, हे वाक्य चुकीचं आहे. पुढे बघा, इथं नीड काय असलं पाहिजे? बघा ना, काय इथं सुद्धा मॉडलच आहे, प्रश्न विचारलाय. आता सांगा पुढचं क्रियापद कसं असलं पाहिजे? V1चं आहे का? V1चं. मग हे वाक्य करेक्ट आहे. पुढे बघा, तर क्रियापदाला काय प्रत्यय लावला मी? नीड्स. सांगा नीड किंवा डेअरला जर एस एस लागला असेल तर ऑर्डिनरी वर्ब. मग ऑर्डिनरी वर्ब म्हणलं की पुढे काय पाहिजे? 2+1 आहे का? 2+1 आहे. याचा अर्थ इथं हे ऑर्डिनरी आहे. पुढे चला, इथं सुद्धा नीड्सच वापरलंय मी. नीड्स इथं काय आहे? ऑर्डिनरी. मग ऑर्डिनरीच्या पुढे V1 का 2+1? 2+1. इथं काय दिलं होतं? फक्त V1. हे सुद्धा काय झालं? ऑर्डिनरी पण वाक्य चुकीचं. आता इथं गाव एक बॉक्स भरूया. आय डिड नॉट डेअर, आणि मला कंसात लिहायचंय आजचं रूप यू आहे. आय डिड नॉट डेअर डॅश एनी क्वेश्चन. आता हे चेक करावं लागेल तुम्हाला, हे काय आहे की नाही? हे चेक करावं लागेल. आता डेअरच्या पाठीमागे नॉट आहे, मग आय डिड नॉटच्या पाठीमागे नॉट आहे. ऑर्डिनरीवर काय? हे ऑर्डिनरीवर. आता हे जर ऑर्डिनरी असेल तर कंसातलं आस्क का टू आस्क का आस्किंग? यस. मग मला आता इमानदारीने सांगा बरं, जरी फास्ट ट्रॅक बॅच असली, वास्तवात फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? हे क्या? चला पुढं. पण तरी तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला का? बऱ्याच जणांना माहिती बी नसेल कदाचित. माहिती असेल तर कन्फ्युजन मध्ये असाल, पण क्लिअर एकदम एकदम काहीच राहणार नाही आता अडचण. परीक्षा जर नीट डिअर आलं तर चुकताल का? भरून घ्या. स्पॉट द एरर. हेमंत नीड्स वेट हिअर टिल हिज फादर रिटर्न्स. हेमंत नीड्स वेट हिअर टिल हिज फादर रिटर्न्स. हेमंतला इथं वाट पाहिजे गरज आहे जोपर्यंत त्याचे वडील येत नाहीत. नो एरर सुद्धा असू शकतो, विचार करून सांगा. नो एरर सुद्धा असू शकतो, विचार करून सांगा. एवढंच म्हणालो मी. एवढं सांगा. इथं नीडला काय लावलाय? यस लावलाय. मग आता नीडला यस ईडी लागला तर काय ते? ऑर्डिनरी आहे. आणि ऑर्डिनरी जर असेल तर पुढं काय पाहिजे? इथं 2+1. इथं फक्त वेट दिलंय, ते काय पाहिजे होतं? टू वेट. म्हणजे एरर कुठे आहे? बी मध्ये आहे. आता सांगा इमानदारीने, हा पॉईंट इथं थांबू का? हे क्लिअर एकदम?
हे उदाहरण लिहा.